नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले फिजिक्स बाय मंगेश सर या युट्यूब चॅनलवरती. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा अभ्यास करायला सुरुवात केली की भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की या चॅप्टरमध्ये असणारे काही डेरिव्हेशन्स आणि लेंझ लॉची गुंतागुंत सुरुवातीला समजून घेताना नकोशी वाटते. बरेच विद्यार्थी म्हणतात सर चॅप्टर पूर्ण वाचलाय पण न्यूमेरिकल सुटत नाहीये. तर मी इथे आज तुम्हाला कोणताही शॉर्टकट सांगण्यासाठी आलेलो नाहीये, मी तुम्हाला पूर्ण चॅप्टर समजून सांगण्यासाठी आलो आहे. आजच्या वन शॉट मध्ये आपण काहीही पाठांतर करणार नाहीये. आज आपण पूर्ण कॉन्सेप्ट जो आहे तो समजून घेणार आहोत, जेणेकरून बोर्डामध्ये कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आज आपण सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन, फॅराडेज लॉ, लेंझ लॉ अशा पद्धतीने समजून घेणार आहोत की यानंतर तुम्ही ते कधी विसरणार नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या महत्वाच्या लेक्चर. सुरुवात करूयात या चॅप्टरच्या इंट्रोडक्शन पासून. परंतु त्याआधी जो लास्ट चॅप्टर आपण कव्हर केलेला आहे तो होता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अन इलेक्ट्रिक करंट. या चॅप्टर मध्ये आपण एक बेसिक गोष्ट शिकलो होतो. त्यामध्ये आपण असं शिकलो की जर एखादी वायर असेल, त्या वायर मध्ये इलेक्ट्रिक करंट हा जर फ्लो होत असेल तर हा करंट स्वतःच्या सराउंडिंग मध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती तयार करत असतो. बरोबर आहे. आता ज्यांनी अजून मॅग्नेटिक इफेक्टचं लेक्चर बघितलेलं नाहीये त्यांनी ते आवर्जून बघा. जर तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचण येत असेल, काही डाऊट येत असेल तर ती कमेंट मध्ये टाका, त्याचं उत्तर मी तुम्हाला 100% देईल. आता या ठिकाणी समजून घ्या की इथे काय होत होतं की करंट जो आहे तो या वायर मधून फ्लो होत होता आणि या करंटमुळे त्या वायरच्या सराउंडिंग मध्ये एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती तयार होत होती. त्या मॅग्नेटिक फील्डची आपण डायरेक्शन सुद्धा फाइंड आउट करत होतो. बरोबर आहे. मग साधी गोष्ट काय आहे, या ठिकाणी करंट आहे आणि या करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती प्रोड्युस्ड होत आहे. बरोबर आहे. मग आता काही सायंटिस्ट आहेत त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आलाच की जर करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल तर मॅग्नेटिक फील्डमुळे करंट तयार होऊ शकतो का? ठीक आहे. करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते, मग मॅग्नेटिक फील्डमुळे करंट तयार होऊ शकतो का, हा जो एकच प्रश्न आहे त्यावरतीच आपण आता हा जो चॅप्टर आहे तो शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. दोन्ही शब्द आले याच्यामध्ये, इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक इंडक्शन काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आता या ठिकाणी या प्रश्नासाठी जे दोन सायंटिस्ट आहेत बघा, त्याच्यामध्ये पहिले जे आहेत त्यांचं नाव आहे मायकेल फॅराडे आणि जे दुसरे आहेत त्यांचं नाव आहे जोसेफ हेनरी. या दोघांनी काय केले, काही एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले आणि हे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केल्यानंतर फॅराडे यांनी काही ऑब्झर्वेशन जे आहेत ते काढले आणि त्या ऑब्झर्वेशनच्याच माध्यमातून त्यांनी स्वतःचे काही नियम बनवलेले आहेत. दोन नियम, ज्याला आपण फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतो. ठीक आहे. मग आता यांनी नेमकं काय एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तो आपण बघूयात. सर्वात आधी यांनी काय केलं, या ठिकाणी एक मॅग्नेट घेतला, इथे ही कॉईल घेतलेली आहे, कॉईलला कुठल्याही प्रकारचा सप्लाय नाहीये आणि या कॉईलला आपण हा जो जी आहे याचा अर्थ काय झाला, गॅल्व्हॅनोमीटर. आता गॅल्व्हॅनोमीटर हे जवळपास सर्वांना माहिती असेल, याच्या आधीच्या लेक्चर मध्येही आपण भरपूर वेळा या ठिकाणी याला घेतलेला आहे. याचे काम दोन असतात, करंटला मोजणे आणि करंटची डायरेक्शन दाखवणे. ठीक आहे. आता हा जो मॅग्नेट आहे बघा, हा मॅग्नेट स्वतःच्या सराउंडिंग मध्ये एक मॅग्नेटिक फील्ड बनवत असतो. इमॅजिन करा या मॅग्नेटला आपण या डायरेक्शन मध्ये घेऊन जात आहोत, म्हणजे आपण या कॉईल कडे घेऊन जायचं आहे या मॅग्नेटला, अशा पद्धतीने. ठीक आहे. जर आपण हा मॅग्नेट या कॉईलच्या जर जवळ घेऊन गेलो तर ह्या गॅल्व्हॅनोमीटर मधला जो पॉइंटर आहे तो त्या ठिकाणी डिफ्लेक्ट होताना त्यांना पाहायला भेटला. मग आता हा गॅल्व्हॅनोमीटरचा जो पॉइंटर आहे हा कधी डिफ्लेक्ट होऊ शकतो, जर त्या सर्किटमध्ये थोडाफार जरी करंट येत असेल तरच त्या ठिकाणी काय होणार आहे, या गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर जो आहे तो डिफ्लेक्ट होणार आहे. येते का लक्षात? मग ज्यावेळेस मॅग्नेट एकाच जागेवरती होता त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरने काहीही रिडिंग शो केली नाही, परंतु जसा हा मॅग्नेट आपण या कॉईलकडे घेऊन जायला लागलो तेव्हा हा गॅल्व्हॅनोमीटर जो आहे यामधला पॉइंटर जो आहे तो डिफ्लेक्शन शो करायला सुरुवात करायला लागला. ठीक आहे. जेवढ्या फास्टली तुम्ही घेऊन जाणार तेवढं तो डिफ्लेक्शन जास्त शो करणार, जेवढा आपल्याला स्लोली घेऊन जाणार तेवढाच त्या ठिकाणी तो स्लोली आपल्याला जी रिडिंग आहे ती देणार आहे.
येतं का लक्षात? म्हणजे स्लोली जर आपण घेऊन गेलो तर करंट या ठिकाणी कमी असणार आहे. जर आपण याला फास्टली घेऊन गेलो तर या ठिकाणी करंट जो आहे तो जास्त तयार होणार आहे. परंतु या कॉईलला कुठल्याही प्रकारचा सप्लाय आहे का? सप्लायच नाहीये त्याला. कॉईल आहे आणि त्याच्या सराउंडिंग त्याला आपण काय अटॅच केलेलं आहे? गॅल्व्हॅनोमीटर लावलेला आहे. मग या ठिकाणी काय लक्षात येतं, की हा जो मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट त्याच्या सराउंडिंग मध्ये काय करत असतो? एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड जी ती तयार करत असतो. येतं का लक्षात? हं. याने काय तयार केलेलं आहे? मॅग्नेटने स्वतःच्या सराउंडिंग मध्ये एक मॅग्नेटिक फील्ड तयार केलेली आहे आणि ज्यावेळेस आपण या मॅग्नेटला या कॉईलकडे घेऊन जात होतो, त्यावेळेस याने ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस केलेल्या असतील, या लाईन्स या कॉईल मधून पास होत होत्या. याचा अर्थ ही जी कॉईल आहे, ही कॉईल एका चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये येत होती. कोणत्या फील्डमध्ये? चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये. कारण एका जागेवर ज्यावेळेस याला ठेवलं आपण, त्यावेळेस त्याने काहीच रीडिंग दाखवली नाही. पण जसं आपण याला याच्याकडे घेऊन गेलो, तर याने आपल्याला रीडिंग दाखवायला सुरुवात केली. कधी? ज्यावेळेस आपण याला मोशनमध्ये घेऊन जात आहोत त्याच वेळेस. मग त्यावेळेस काय होत आहे? त्यावेळेस ह्या मॅग्नेटिक लाईन ज्या आहेत, त्या सुरुवातीला कमी असतील. जसा-जसा हा जवळ येणार आहे, तशा पद्धतीने याच्यामधून ज्या मॅग्नेटिक लाईन्स पास होणार आहेत, त्या वाढणार आहेत. आता एक टर्म आहे बघा या ठिकाणी, ज्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणतो. जे आपण इलेक्ट्रिक फ्लक्स घेतलं ना, तशीच ही टर्म आहे ज्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामधून ज्या मॅग्नेटिक लाईन्स पास होणार आहेत, त्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणणार आहोत. समजा फॉर एक्झाम्पल एखादी प्लेट आहे आणि या प्लेटमधून ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स पास होणार आहेत, या सर्व लाईन्स मिळून जी टर्म तयार होणार आहे, त्या टर्मला आपण या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणणार आहोत. मग याचा अर्थ काय झाला? जर हा मॅग्नेट आपण कॉइलच्या जवळ घेऊन गेलो, तर याच्यामधून जो फ्लक्स जाणार आहे, जो फ्लक्स या ठिकाणी पास होणार आहे, तो फ्लक्स सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे या ठिकाणी हा गॅल्व्हनोमीटर जो आहे तो काय करतो आपल्याला? रीडिंग जो आहे तो शो करतोय. बरं आता याने जी आपल्याला रीडिंग दाखवली, याच्या पाठीमागचं कारण काय झालं? याच्या पाठीमागचं कारण एकच झालं, की ही जी कॉईल आहे, ही कॉईल एका चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये आली. बरं आता आपण या ठिकाणी मॅग्नेट असा आणून ठेवला. आणून ठेवल्यानंतर परत हा गॅल्व्हनोमीटर आपल्याला काहीच रीडिंग दाखवत नाही. म्हणजे इकडे ज्यावेळेस होता त्यावेळेस पण दाखवली नाही. इथे ठेवला त्यावेळेस सुद्धा याने रीडिंग दाखवली नाही. याने रीडिंग कधी दाखवली? ज्यावेळेस आपण याला इकडे घेऊन गेलो त्यावेळेस. येतं का लक्षात? मग त्यांनी काय केलं? त्यांनी या मॅग्नेटला या कॉईल पासून दूर घेऊन जायला सुरुवात केली. तर ज्यावेळेस यांनी या मॅग्नेटला इकडे घेऊन जायला लागले ते, त्यावेळेस सुद्धा ह्या गॅल्व्हनोमीटरने आपल्याला काही ना काही रीडिंग दिली. परंतु या ठिकाणी आता हा जो पॉइंटर होता, हा पॉइंटर समजा हा मॅग्नेट इकडे जात असताना जर हा पॉइंटर इकडे डिफ्लेक्ट होत असेल, तर हा मॅग्नेट इकडे घेऊन जाताना हा पॉइंटर इकडे डिफ्लेक्ट होत होता. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की या सर्किटमध्ये करंटने डायरेक्शन रिव्हर्स केली. त्या करंटने डायरेक्शन बदलली. कधी? ज्यावेळेस आपण या मॅग्नेटला या कॉईल पासून दूर घेऊन जायला लागलो त्यावेळेस. पण त्यावेळेस सुद्धा काय होणार आहे? त्यावेळेस सुद्धा इथे असणारा जो फ्लक्स आहे, तो कमी होणार आहे. येते का लक्षात? असा एक्सपेरिमेंट त्यांनी त्या ठिकाणी केला. इथे कुठलाही सप्लाय नाहीये. येते का लक्षात? कुठलाही सप्लाय नाही. तरी सुद्धा हा गॅल्व्हनोमीटर तुम्हाला त्या ठिकाणी करंटची जी काही मॅग्निट्यूड आहे किंवा करंटची जी डायरेक्शन आहे ती त्या ठिकाणी आपल्याला हा गॅल्व्हनोमीटर देत आहे. मग आता प्रश्न असा आहे या ठिकाणी, की हा जो करंट आहे, जो या वायरमध्ये प्रोड्यूस्ड होत आहे, तो कशामुळे प्रोड्यूस्ड होत आहे? तो प्रोड्यूस्ड होत आहे चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे. आले लक्षात? मग आता या कॉइलमध्ये, या सर्किटमध्ये जो पण काही करंट इंड्युस्ड होणार आहे, जो पण काही करंट प्रोड्युस्ड होणार आहे, त्या करंटला काय म्हणायचं आहे? इंड्युस्ड करंट. शब्द लक्षात ठेवायचा आहे. इंड्युस्ड. चॅप्टरमध्ये नाव आहे इंडक्शन. इंड्युस्ड करंट म्हणजे प्रोड्युस्ड झालेला करंट. मला सांगा, या ठिकाणी यांचं काहीही फिजिकल कनेक्शन आहे का? नाही, फिजिकली तो अटॅच नाहीये. तरी सुद्धा या सर्किटमध्ये करंट जो आहे तो प्रोड्युस्ड होत आहे. या प्रोड्युस्ड होणाऱ्या करंटलाच या ठिकाणी इंड्युस्ड करंट असं म्हणतात आणि हा जो फिनॉमिना आहे यालाच आपण या ठिकाणी इंडक्शन असं म्हणतो. ठीक आहे? तर आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर इंडक्शन म्हटल्यानंतर काय लक्षात ठेवायचं आपण? त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फिजिकल कॉन्टॅक्ट राहणार नाही, तरी सुद्धा करंट जो आहे तो इंड्युस्ड होणार आहे. तर असा एक्सपेरिमेंट सर्वात आधी कुणी केला? फॅराडे आणि हेनरी. मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला, की आता आपण मॅग्नेट या ठिकाणी काय केला? मूव्ह केला.
कॉईल मूव्ह जर केली तर काय होईल? मग त्यांनी मॅग्नेटला एका जवळ ठेवलं, एकाच जागेवरती ठेवलं आणि या कॉईलला ते त्या मॅग्नेटकडे घेऊन जायला लागले. तर त्यांना परत तीच गोष्ट पाहायला भेटली. जे आधी आपण मॅग्नेटसाठी केली होती, इथे परत तेच परत त्या ठिकाणी पॉइंटर जो आहे तो डिफ्लेक्शन शो करायला लागला. त्या मॅग्नेट पासून हे कॉईल परत इकडे घेऊन यायला लागले. त्यावेळेस सुद्धा पॉइंटर जो आहे तो डिफ्लेक्शन शो करायला लागला. म्हणजे तुम्ही कॉईल न्या किंवा तुम्ही मॅग्नेट न्या, काहीही फरक पडत नाही. करंट जो आहे तो इंड्यूस होत असतो. ठीक आहे. मग प्रत्येक वेळेस आपल्याला मॅग्नेटच त्याच्या बाजूला ठेवावा लागेल का? असाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला. मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेस मॅग्नेटलाच ठेवायचं का? मग याच्यासाठी त्यांनी काय केलं? याच्यासाठी त्यांनी दुसरा एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. मग त्यांनी अशा प्रकारच्या 2 कॉईल जवळ-जवळ ठेवल्या. एक जी कॉईल आहे, या कॉईलला सप्लाय दिलेला आहे. म्हणजे आपण स्वतः सप्लाय देतोय त्या ठिकाणी. इलेक्ट्रिक करंट जो आहे, तो याच्यामधून काय होतोय? पास होत आहे. मग इलेक्ट्रिक करंट जर या कॉईलमधून पास होत असेल, तर हा इलेक्ट्रिक करंट स्वतःच्या सराउंडिंगमध्ये काय करणार आहे? एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे. आणि हा जो दुसरा कॉईल आहे, या कॉईलला आपण गॅल्व्हॅनोमीटर लावलेला आहे. दुसऱ्या कॉईलला सप्लाय नाही, दुसऱ्या कॉईलला फक्त गॅल्व्हॅनोमीटर आहे. काही फरक पडेल का? काय वाटतं? मॅग्नेटने काय केलं होतं? मॅग्नेटिक फील्ड तयार केली होती. मग याच्यामधून जर आपण करंट पास केला, तर करंट पास केल्यानंतर काय होणार आहे? हा या ठिकाणी स्वतःची मॅग्नेटिक फील्ड बनवणार आहे. मग जर या कॉईलला जर मी या कॉईलच्या जवळ घेऊन गेलो, तर जो काही फ्लक्स आहे, जो या कॉईलमधून पास होईल, तो सुद्धा वाढणार आहे. बरोबर की नाही? असं त्यांच्या लक्षात आलं, की ज्यावेळेस आपण ही कॉईल इकडे घेऊन जात आहोत, त्यावेळेस याच्यामधून काय होतं? फ्लक्स जो आहे तो वाढतो. आता ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरमुळे समजली. कारण गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर जो आहे, तो परत डिफ्लेक्शन शो करायला लागला. कधी? ज्यावेळेस आपण या कॉईलला तिकडे घेऊन जायला लागलो त्यावेळेस. कॉईल ज्यावेळेस एकाच जागेवरती होती, त्यावेळेस या गॅल्व्हॅनोमीटरने कुठलंही डिफ्लेक्शन शो केलं नाही. परंतु ही कॉईल जर आपण ज्या कॉईलकडे घेऊन जायला लागलो, त्यावेळेस मात्र हा गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला रीडिंग द्यायला लागला. या कॉईल पासून ही कॉईल आपण जर दूर घेऊन जायला लागलो, त्यावेळेस सुद्धा त्या गॅल्व्हॅनोमीटरने रीडिंग आपल्याला शो करायला सुरुवात केली, परंतु अपोजिट डायरेक्शनमध्ये. मग परत त्यांनी याला उचललं, परत इकडे फिरवलं, इकडे फिरवलं. येतंय का लक्षात? सांगायचं या ठिकाणी तात्पर्य काय आहे, की चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादा कंडक्टर येत असेल, तर त्या कंडक्टरमध्ये करंट हा प्रोड्यूस्ड होतो. आणि त्या करंटला आपण इंड्यूस्ड करंट असं म्हणत असतो. आले का लक्षात? ठीक आहे. तर हा आहे बघा एक्सपेरिमेंट जो त्यांनी केला आणि ह्या एक्सपेरिमेंट वरूनच फॅराडे यांनी काय केलं? स्वतःचे काही लॉज जे आहेत ते बनवले आहेत. ते लॉज आपण बघूयात. 2 लॉज आपल्याला शिकायचे आहेत. ज्यामध्ये फर्स्ट लॉ जो आहे, यामध्ये ते असं म्हणतात, कुठलाही कंडक्टर ज्यावेळी एखाद्या चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समध्ये ठेवला जातो, त्यावेळेस त्या कंडक्टरमध्ये ई-एम-एफ इंड्यूस्ड होतो. ई-एम-एफ म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याच्यामुळे जो करंट तयार होणार आहे त्या ठिकाणी, त्याला आपण इंड्यूस्ड करंट असं म्हणणार आहोत. तर ही गोष्ट आपण एक्सपेरिमेंटमध्ये बघितली, की ही कॉईल जर का चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये येत असेल, तर या कॉईलमध्ये करंट इंड्यूस्ड होतो. ठीक आहे. मग आता याचं जे स्टेटमेंट आहे बघा, या स्टेटमेंटमध्ये आपण असं लिहू शकतो, व्हेनेवर व्हेनेवर देअर इज अ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्स हे लक्षात आलं ना सर्वांच्या? मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय आहे? मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामधून ज्या टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पास होतात, त्या टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्सलाच आपण मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणत असतो. आणि मॅग्नेटिक फ्लक्स आपण वेबरमध्ये मेजर करणार आहोत. आलं का लक्षात? याचा जो सिम्बॉल आहे तो आहे फाय. त्याला फायने आपण इंडिकेट करणार आहोत. So whenever there is a change of magnetic flux in a closed circuit, an EMF किंवा असं म्हणूयात an induced EMF, an induced EMF is produced, induced EMF produced in that circuit. अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे बघा. हे तेच सांगत आहे जे आपण या एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं, की कुठलाही कंडक्टर जर चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये येत असेल किंवा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समध्ये येत असेल, त्याच केसमध्ये, त्या सर्किटमध्ये
किंवा त्या कॉइलमध्ये, त्या कंडक्टरमध्ये ईएमएफ जो आहे तो इंड्युस्ड होणार आहे. तर या ठिकाणी फर्स्ट लॉ जो आहे बघा, तो आपल्याला काय सांगतो? तो आपल्याला कॅरेक्टरिस्टिक सांगत आहे. जो ईएमएफ इंड्युस्ड होत आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल तो बोलत आहे. त्यामुळे याला आपण क्वालिटेटिव्ह लॉ असं देखील म्हणतो. जो दुसरा नियम आहे बघा, सेकंड लॉ ज्याला आपण म्हणतो, यामध्ये ते असं म्हणत आहेत, की जो ईएमएफ इंड्युस्ड होत आहे, त्या सर्किटमध्ये जो ईएमएफ इंड्युस्ड होत आहे, that induced EMF is directly proportional to the rate of change of magnetic flux. बघा या ठिकाणी जो आपण एक्सपेरिमेंट बघितला तो एकदा मी तुम्हाला सांगतो. या एक्सपेरिमेंट मध्ये आपण असं बघितलं की जर हा मॅग्नेट आपण स्लोली जर का या ठिकाणी मूव्ह केला, तर यामध्ये जो करंट प्रोड्यूस्ड होणार आहे किंवा जो करंट इंड्यूस्ड होणार आहे तो कमी असणार आहे. आणि जर आपण हा मॅग्नेट फास्टली जर मूव्ह केला, तर यामध्ये जो करंट प्रोड्यूस्ड होणार आहे तो जास्त असणार आहे. आता या ठिकाणी घटना काय घडते बघा, जर आपण हा मॅग्नेट स्लोली याच्या जवळ जर घेऊन आलो, तर काय होतं, मॅग्नेटच्या जवळ मॅग्नेटिक लाईन्स जास्त असतात. जर या कॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये जर हा मॅग्नेट येत असेल, भरपूर जवळ जर येत असेल, तर त्या ठिकाणी ज्या मॅग्नेटिक लाईन्स पास होणार आहेत ह्या जास्त पास होणार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जो करंट प्रोड्यूस्ड होणार आहे तो जास्त प्रोड्यूस्ड होणार आहे, किंवा जो ईएमएफ या ठिकाणी इंड्युस्ड होणार आहे तो जास्त होणार आहे. जर आपण याला स्लोली घेऊन येत असू, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तेवढ्या मॅग्नेटिक लाईन्स याच्यामधून जात नाही. त्यामुळे या ठिकाणी जो ईएमएफ प्रोड्यूस्ड होतो तो कमी असतो. आलं का लक्षात मी काय सांगतोय? जर आपण या मॅग्नेटला फास्टली घेऊन गेलो, तर या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये जो करंट प्रोड्यूस्ड होणार आहे, म्हणजे तो गॅल्व्हॅनोमीटर जी रिडिंग आपल्याला दाखवणार आहे ती जास्त असणार आहे. फास्टली मूव्ह केलं तर करंट जास्त असेल, स्लोली मूव्ह केलं तर करंटचं मॅग्निट्यूड जे आहे ते कमी असणार आहे. याचा अर्थ काय झाला, की हा जर फ्लक्स बदलत असेल, रेट हा शब्द कशाला इंडिकेट करतो? रेट. रेट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम सोबत जर एखादी गोष्ट चेंज होत असेल तर त्याला आपण रेट या शब्दाने इंडिकेट करत असतो. मग या ठिकाणी होतंय काय, हा मॅग्नेट जी पण काही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत आहे, तर त्या काय झाल्या, मॅग्नेटिक लाईन झाल्या. या कॉइल मधून जेवढ्या जास्त मॅग्नेटिक लाईन्स पास होतील, आपण त्या ठिकाणी असं म्हणणार आहे की तेवढा मॅग्नेटिक फ्लक्स त्या ठिकाणी जास्त आहे. मग हा मॅग्नेटिक फ्लक्स जर का वाढत असेल, म्हणजे याच्यामधून पास होणाऱ्या लाईन जर वाढत असतील, तर त्या ठिकाणी जो ईएमएफ इंड्युस्ड होणार आहे तो देखील वाढणार आहे. येते का लक्षात? मग सिम्पली जे सेकंड स्टेटमेंट आहे, या सेकंड स्टेटमेंट मध्ये आपण काय म्हणू शकतो? आपण असं म्हणू शकतो, द मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ कशाचं मॅग्निट्यूड? ईएमएफचं. द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इज directly proportional to the rate of change of magnetic flux. येते का लक्षात? मॅग्निट्यूड जे आहे ईएमएफचं ते कशावरती डिपेंड आहे? मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ कशावरती डिपेंड आहे? ईएमएफ म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, नाही का, व्होल्टेजच. आणि त्याच्यामुळे जो करंट तयार होणार त्याला तुम्ही काय म्हणाला? इंड्युस्ड करंट. मग आता ह्या जो ईएमएफ या सर्किटमध्ये इंड्युस्ड होणार आहे, त्याची जी काही किंमत आहे, त्याचं जे काही मॅग्निट्यूड आहे, दॅट मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे, त्याला जर मॅथमॅटिकली आपण लिहिलं तर काय म्हणणार? इंड्युस्ड ईएमएफ आपण ई ने इंडिकेट करणार आहोत, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे डी फाय बाय डी. येते का लक्षात? डी फाय बाय डी याचा अर्थ काय झाला? रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ई म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. तर सिम्पली तुम्ही असं म्हणू शकता या ठिकाणी, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आता या ठिकाणी जर आपण बघितलं, तर ही जी कॉइल आहे बघा, या कॉइलमध्ये नंबर ऑफ टर्न्स खूप महत्वाचे असतात. हा जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेतलेला आहे, हा फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ टर्न आपण एकच कन्सिडर केलेला आहे. परंतु याच्यापेक्षा जर जास्त नंबर ऑफ टर्न्स असतील, तर त्या नंबर ऑफ टर्न्सने आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे.
आता या ठिकाणी याला जर आपण इक्वेट केलं, तर इक्वेट केल्यानंतर याला आपण डी फाय बाय डी टी असं देखील लिहू शकतो. कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती झाली या ठिकाणी 1. पण नंबर ऑफ टर्न्स जर का जास्त असतील तर आपण या ठिकाणी याला तसंही लिहू शकतो. मग E इज इक्वल्स टू N इंटू डी फाय बाय डी टी. तर हा आहे बघा फॉर्म्युला जो आपल्याला या सेकंड लॉ मधून भेटणार आहे. येते का लक्षात? हा N कशाला इंडिकेट करणार आहे? नंबर ऑफ टर्न्सला. समजा एकच वाइंडिंग जर त्या ठिकाणी असेल, नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय? त्याला किती वेळा त्या ठिकाणी कॉईल जी आहे ती वाइंड केलेली आहे, त्याला आपण म्हणतो नंबर ऑफ टर्न्स. आता हे नंबर ऑफ टर्न जर काही एक असेल तर काही हरकत नाही, तुम्ही डी फाय बाय डी टी डायरेक्टली घेऊ शकता. पण नंबर ऑफ टर्न जर जास्त असतील किंवा एखाद्या न्यूमेरिकल मध्ये त्यांनी सांगितलं असेल की एवढे नंबर ऑफ टर्न्स आहेत, तर या नंबर ऑफ टर्न्सने आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट असते बघा, या फॉर्म्युल्यामध्ये आपण एक मायनसचं साइन जे आहे ते लावत असतो. आता हे जे मायनसचं साइन या ठिकाणी लावलं जातं ना, तर ते लेन्झ लॉ नुसार लावलं जातं. आता यानंतरचा कॉन्सेप्ट आपला लेन्झ लॉच आहे. पण हा मायनसचा साइन या ठिकाणी का लावला जातो हे आपण लेन्झ लॉ मध्ये बघूयात. सध्या एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला. सेकंड लॉ मध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी, जो काही ईएमएफ इंड्युस्ड होणार आहे त्याची किंमत, त्याचं मॅग्निट्यूड हे रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स वरती डिपेंड असणार आहे. आता हा मायनस का लागला ते आपण लेन्झ लॉ मध्ये बघूयात. लेन्झ लॉ मध्ये ते आपल्याला काय सांगतात बघा. आता लेन्झ लॉचा मेन पर्पज काय तो आधी समजून घ्या. जो करंट किंवा जो ईएमएफ या ठिकाणी इंड्युस्ड झालेला आहे बघा. जसं आता हा सर्किट आहे. या सर्किटमध्ये आपण काय बघितलं, की जर हा मॅग्नेट आपण या सर्किटच्या जवळ घेऊन गेलो, या कॉइलच्या जवळ घेऊन गेलो, तर या कॉइलमध्ये करंट इंड्युस्ड होतो. आता करंट इंड्युस्ड होत असेल तर त्या करंटची डायरेक्शन काय आहे, तो कोणत्या डायरेक्शन मध्ये फ्लो होत आहे हे सांगण्यासाठी हा लेन्झ लॉ आहे बघा. आलं का लक्षात? तर सर्वात आधी हा लेन्झ लॉ आपण का वापरतो हे समजून घेऊयात. ज्यावेळेस कुठल्याही कंडक्टरमध्ये किंवा कुठल्याही कॉइलमध्ये करंट हा इंड्युस्ड होतो, तर हा इंड्युस्ड झालेल्या करंटची डायरेक्शन काय आहे हे सांगण्यासाठी आपण या लेन्झ लॉचा उपयोग करणार आहोत. या लेन्झ लॉचा मेन उपयोग काय आहे? ज्यावेळेस कुठल्याही सर्किटमध्ये करंट हा इंड्युस्ड होणार आहे, तर त्या करंटची काही ना काही डायरेक्शन असणार आहे. ती डायरेक्शन सांगण्यासाठी आपण हा लेन्झ लॉ जो आहे तो वापरणार आहोत. त्याचं महत्वाचं काम काय आहे? त्याचं महत्वाचं काम आहे टू शो द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड करंटची डायरेक्शन सांगण्यासाठी लेन्झ लॉ वापरला जातो. तरीही आपल्या मनामध्ये प्रश्न आहे की या ठिकाणी हा मायनस का लावण्यात आलेला आहे? त्याचं कारण काय आहे ते समजून घ्या बघा. लेन्झ यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस कोणत्याही कॉइलमध्ये किंवा कोणत्याही कंडक्टरमध्ये ईएमएफ हा इंड्युस्ड होतो, तर हा इंड्युस्ड झालेला ईएमएफ त्या पर्टिक्युलर रिजनचं ऑपोजिशन करतो ज्याने त्याला प्रोड्युस्ड केलेलं असतं. येतं का लक्षात? समजा या ठिकाणी लक्ष द्या. हा एक्सपेरिमेंट आपण केला. या मॅग्नेटला या कॉइलच्या जवळ आपण घेऊन गेलो. तर या कॉइलमध्ये ईएमएफ जो आहे तो इंड्युस झालेला आहे. आता हा जो इंड्युस्ड ईएमएफ असतो याला कोणी प्रोड्यूस केलं होतं? इथल्या मॅग्नेटिक फील्डने किंवा इथल्या असणाऱ्या मॅग्नेटिक फ्लक्सने याला काय केलं होतं? प्रोड्यूस केलेलं होतं. तर हा काय करणार? हा इंड्युस्ड ईएमएफ याच मॅग्नेटिक फील्डचं ऑपोजिशन क्रिएट करणार. म्हणजे हा या मॅग्नेटला रिपेल करणार. येते का लक्षात? म्हणजे हा काय करतोय? एक प्रकारचं ऑपोजिशन क्रिएट करतोय. ज्याने त्याला प्रोड्यूस केलेलं आहे त्यालाच हा ऑपोजिशन क्रिएट करत असतो. एक ऑपोजिशन बनवत असतो आणि तो ऑपोजिशन बनवत असतो त्या कारणामुळे या ठिकाणी आपण मायनस हे साइन लावलेलं असतं. मायनस साइनचा अर्थ हाच आहे की इंड्युस्ड झालेला ईएमएफ त्या रिजनचं ऑपोजिशन करणार आहे ज्या रिजनने त्याला प्रोड्यूस केलेलं आहे. मग तो कुणाचं ऑपोजिशन करणार आहे? त्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सचं. तो प्रोड्यूस कोणामुळे झाला? त्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समुळे झाला. तर त्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सच तो ऑपोजिशन या ठिकाणी तयार करणार आहे. म्हणून हा मायनस जो आहे तो या ठिकाणी लावला जातो. आता याला व्यवस्थित जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी लक्ष द्या. त्याआधी एक बेसिक कॉन्सेप्ट बघा, आपण याच्या आधीही तो घेतलेला आहे, तरी मी पुन्हा एकदा सांगतो. समजा एखादी कॉईल आहे आणि
या कॉइलमध्ये करंट जो आहे हा करंट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर फ्लो होत असेल, कोणत्या डायरेक्शन मध्ये? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, घड्याळाच्या उलट्या दिशेने, नाही का? तर या केसमध्ये हा जो कॉइल आहे हा एक नॉर्थ पोल म्हणून काम करतो. आता ज्यांना माहिती नाही त्यांनी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. जर करंट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फ्लो होत असेल तर त्या ठिकाणी तो एक नॉर्थ पोल म्हणून काम करणार आहे. आणि जर का करंट हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फ्लो होत असेल तर त्या ठिकाणी तो पार्ट जो आहे, ती कॉइल जी आहे, ते एक साऊथ पोल म्हणून काम करणार आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी लेन्स लॉ समजून घेऊयात की हा आपल्याला कशा प्रकारे डायरेक्शन दाखवत असतो. तर या ठिकाणी सर्वात आधी आपण एक कॉइल घेऊयात. समजा ही एक कॉइल आहे. ही कॉइल लक्षात ठेवली ना कशी आहे? अशी ठेवलेली आहे बघा ती कॉइल. समजा एखादी कॉइल आहे हॉलो, तर अशी ठेवलेली आहे ही, अशा प्रकारे. म्हणजे इथून जर आपण बघितलं तर हा एक्सिस झाला याचा, नाही का? हा एक्सिस झाला आणि ही जी साईड आहे, ही साईड त्याच्या पाठीमागे येणार आहे. ह्या एक्सिसच्या पाठीमागे ही साईड येईल ना, आणि ह्या एक्सिसच्या पुढे ही साईड येणार आहे, अशा प्रकारे. अशा प्रकारचं या ठिकाणी याचं ओरिएंटेशन आहे बघा. आता आपण काय केलं, याच्या जवळ एक मॅग्नेट ठेवला. समजा हा मॅग्नेट आहे. या मॅग्नेटचा हा आहे नॉर्थ पोल, हा आहे साऊथ पोल. आणि आपण या मॅग्नेटला आता या कॉइलच्या जवळ घेऊन आलो. जर आपण याला मोशन मध्ये ठेवलं त्यावेळेस या कॉइल मध्ये काय होणार आहे? करंट प्रोड्यूस्ड होणार आहे. या ठिकाणी ईएमएफ जो आहे तो इंड्युस्ड होणार आहे. ईएमएफ काय होणार आहे या ठिकाणी? इंड्युस्ड. त्याला आपण ई ने इंडिकेट करूयात. ठीक आहे. तर या ठिकाणी ईएमएफ इंड्यूस झाला. आता लेन्झ यांनी आपल्याला काय सांगितलं की जो ईएमएफ या कॉइल मध्ये इंड्युस्ड होईल हा त्याचं ऑपोजिशन क्रिएट करेल ज्याने त्याला प्रोड्यूस केलेला आहे. त्याला कोणी प्रोड्यूस केलेलं आहे? या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सने. बरोबर आहे. मग जसा आता हा मॅग्नेट आपण याच्या जवळ घेऊन येऊ तर तो त्या मॅग्नेटला काय करायला लागेल? अपोज करायला लागेल. अपोज करायला लागेल म्हणजे रिपेल करायला लागेल. मग जर या कॉइलने जर या मॅग्नेटला रिपेल केलं तर आपण असं समजायचं का की या ठिकाणी नॉर्थ पोल तयार झालेला आहे, असं आपण म्हणू शकतो ना. कारण इथे जर नॉर्थ पोल तयार होत असेल तरच हा काय करणार आहे? या मॅग्नेटला ऑपोजिशन क्रिएट करणार आहे. कारण नॉर्थ नॉर्थ जवळ आले की त्या ठिकाणी रिपल्सिव्ह फोर्स असतो. मग हा जर या ठिकाणी जर नॉर्थ पोल तयार होत असेल तर नॉर्थ पोल याचा अर्थ काय झाला? करंट जो आहे तो या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फ्लो होत आहे. येते का लक्षात? मग ही डायरेक्शन कशी झाली? ही डायरेक्शन झाली इंड्युस्ड करंटची. मग लेन्झ लॉ आपल्याला काय दाखवतोय? डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट दाखवत आहे. मग आपण तो कशा प्रकारे काढतोय? आपण त्याला ज्यावेळेस मॅग्नेटला आपण या कॉइलच्या जवळ घेऊन जातो, या कॉइलमध्ये ईएमएफ इंड्युस्ड होतो. हा ईएमएफ त्या रिजनचं ऑपोजिशन करतो, ज्या रिजनने त्याला प्रोड्यूस केलेला आहे. हा रिजन म्हणजे चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स आहे, जो या मॅग्नेटमुळे प्रोड्यूस झालेला आहे. म्हणजे तो या मॅग्नेटला ऑपोजिशन क्रिएट करणार आहे. आणि ऑपोजिशन हा तेव्हाच बनवेल ज्यावेळेस या ठिकाणी नॉर्थ पोल ऍक्ट होणार आहे किंवा या ठिकाणी हा नॉर्थ पोल म्हणून काम करणार आहे. जर याने नॉर्थ पोल म्हणून काम केलं तर तो याला त्याच्या जवळ येऊ देणार नाही. आलं का लक्षात? बर. आता जर आपण असं म्हणालो की या मॅग्नेटला आपण या कॉइल पासून दूर घेऊन जात आहोत. ठीक आहे. जर आपण या कॉइल पासून या मॅग्नेटला जर दूर घेऊन गेलो तर काय होईल? करा विचार. जर आपण याला दूर घेऊन जात असू तर त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी ईएमएफ इंड्युस्ड होणार आहे. ईएमएफ इंड्युस्ड होतो त्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स बदलली म्हणजे ईएमएफ काय होईल? इंड्युस्ड होईल. मग यामध्ये जो ईएमएफ इंड्युस्ड होणार आहे तो कुणाला ऑपोज करणार? ज्याने त्याला प्रोड्यूस केलं. म्हणजे या ठिकाणी जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स या ठिकाणी असणार आहेत, तो त्याला ऑपोजिशन क्रिएट करणार आहे. या ठिकाणी जो काही ईएमएफ इंड्यूस झालेला आहे, हा इंड्युस्ड ईएमएफ या पर्टिक्युलर रिजनचं ऑपोजिशन करणार, ज्याने त्याला प्रोड्यूस केलेला आहे. मग जर तुम्ही या मॅग्नेटला दूर घेऊन जायला लागले, तर त्या ठिकाणी असणारी जी मॅग्नेटिक फ्लक्स आहे किंवा त्या ठिकाणी असणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ती कमी व्हायला सुरुवात होईल. ती जर कमी व्हायला लागली, त्याचं ऑपोजिशन कोण करणार? त्याचं ऑपोजिशन हा इंड्युस्ड ईएमएफ करणार. म्हणजे त्याला काय करायचंय? त्याला ते ॲज इट इज ठेवायचं किंवा त्याला त्या ठिकाणी असणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती इन्क्रीज करायची आहे. मग तो काय करायला लागेल? तो या मॅग्नेटला अट्रॅक्ट करायला लागेल. येतं का लक्षात? तो त्याचं ऑपोजिशन करणार ना. ऑपोजिशन करणार म्हणजे काय करणार? तो त्या मॅग्नेटिक फील्डला कमी न होऊ देण्याचा प्रयत्न करणार.
त्यामुळे तो या मॅग्नेटला काय करणार, अट्रॅक्ट करणार. आणि जर याला या ठिकाणी अट्रॅक्ट करायचं असेल, तर हा मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे, या ठिकाणी कोणता पोल बनणार, इथे साऊथ पोल बनणार. आणि साऊथ पोल बनत असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी करंट जो फ्लो होणार आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फ्लो होणार आहे. आलं लक्षात लेन्स लॉ काय सांगतोय आपल्याला? लेन्स लॉचं महत्वाचं काम काय? डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. आणि हा मायनस साईन का लागला? आय होप तुम्हाला आता हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. ह्या मायनस लागण्याचं कारण काय आहे? तर इंड्युस्ड ईएमएफ त्या रिजनचं ऑपोजिशन क्रिएट करतो ज्या रिजनने त्याला प्रोड्यूस केलेलं आहे. आलं लक्षात? आता यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवा. हा जो लेन्स लॉ आहे ना बघा, याचा बेसिक काय आहे, म्हणजे कोणत्या बेसिसवरती हा लेन्स लॉ बनवला गेला. तर याचा जो बेसिक प्रिन्सिपल आहे बघा, तो आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी या बेसिसवरती लेन्स यांनी हा लॉ बनवलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, की आपण एनर्जी जी आहे या एनर्जीला आपण क्रिएट किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही. ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होत असते. आता या ठिकाणी आपण काय केलं, ज्यावेळेस आपण या ठिकाणी असणाऱ्या मॅग्नेटला या कॉइलच्या जवळ घेऊन जात होतो. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय केलं, मेकॅनिकल वर्क केलं. मेकॅनिकल एनर्जी या ठिकाणी आहे ना, कारण मॅग्नेट जो आहे तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातोय. म्हणजे मॅग्नेटची काय होते, काही ना काही डिस्प्लेसमेंट होते. त्या मॅग्नेटवरती आपण काही ना काही फोर्स लावत आहे. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय झालं, वर्क डन. म्हणजे या ठिकाणी याने काही ना काही मेकॅनिकल वर्क जे आहे ते परफॉर्म केलेलं आहे. बरोबर की नाही? मग हेच मेकॅनिकल वर्क काय होत आहे या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होत आहे. तर सिम्पली या ठिकाणी आपण म्हणू शकतो, की जी या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी होते, तीच मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट झाली. आणि त्यामुळे लेन्झ यांनी हा जो लॉ दिलेला आहे त्याचं बेसिक काय आहे लक्षात ठेवा. हा प्रश्न पेपरलाही असतो, की लेन्झ लॉ यांनी जे आपल्याला या ठिकाणी लॉ दिलेला आहे याचं बेसिक काय आहे, ते आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आय होप तुम्हाला लेन्झ लॉ जो आहे तो आता पूर्ण क्लिअर झाला असेल. यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे मोशनल ईएमएफ किंवा त्याला आपण मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं देखील म्हणतो. यामध्ये आपल्याला दोन कॉन्सेप्ट शिकायचे आहेत. जो पहिला आहे त्याला आपण म्हणत आहोत ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर, आणि जो दुसरा असणार आहे तो आहे मोशनल ईएमएफ इन अ रोटेटिंग बार. याचा अर्थ या ठिकाणी दोन केसेस आहेत. पहिली जी मोशन आहे ती आहे ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल म्हणजे लिनियर मोशन. एखादा ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातो, ती त्याची लिनियर मोशन असते. तर या मोशनमुळे त्या कंडक्टरमध्ये जो ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे, तो आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. तर पहिली केस जी आहे ती आपण या ठिकाणी बघूयात. तर यामध्ये काय आहे बघा, इथे तुम्ही हा जो रेक्टँग्युलर पार्ट दिसतोय तुम्हाला, ही एक वायर आहे. या शेपमध्ये आपण ही वायर या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि जो कलर मध्ये जो तुम्हाला पार्ट दिसतोय हा हा एक कंडक्टर आहे. तर हा मेटलचा बनलेला असणार आहे. ठीक आहे. तर या कंडक्टरला काय करायचं आपल्याला, या वायरवरती असं घासत न्यायचे. येतं का लक्षात? काय करतो आपण याला असं ओढत नेतोय तिकडे. त्यामुळे या ठिकाणी हा जो कंडक्टर आहे हा मोशन मध्ये आहे असं आपण म्हणतो. कोणती मोशन असणार आहे ती? दॅट इज ट्रान्सलेशनल मोशन. त्या मोशनला आपण ट्रान्सलेशनल मोशन असं म्हणणार आहोत. आणि मग ह्या ट्रान्सलेशनल मोशनमुळे काय होणार आहे, यामध्ये एक ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे. पण ईएमएफ प्रोड्यूस होण्यासाठी काय गरजेचं असतं, त्याला एखाद्या चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण या सेटअपला एका एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवून देऊयात. तर ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तुम्ही तुमच्या पद्धतीनं कुठलीही घेऊ शकता. एक तर तुम्ही त्याला इनवर्ड दाखवा म्हणजे या बोर्डमध्ये आतमध्ये जाताना दाखवा, किंवा तुम्ही आउटवर्डही दाखवू शकता. त्यासाठी बुकमध्ये आपल्याला जी वापरलेली आहे ती इनवर्ड वापरलेली आहे. तर आपण इनवर्ड वापरूया त्या ठिकाणी. तर इथे आपण काय करूयात, या सेटअपला एका इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवून देऊयात. तर ही आहे बघा इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड. आता या ठिकाणी प्रश्न येतो कधी-कधी, की सर मॅग्नेटिक फील्ड कशी चेंज होते? ते नाही लक्षात येते. कारण मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली तरच त्या कंडक्टरमध्ये ईएमएफ जो आहे तो इंड्यूस्ड होणार आहे. हे पण खरं आहे. बरोबर आहे की नाही? सगळ्यात महत्वाचं काय आहे, की मॅग्नेटिक फ्लक्स बदलला पाहिजे. तरच त्या ठिकाणी ईएमएफ इंड्यूस्ड होईल, नाहीतर होणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करणं आहे? आपण विचार करूया त्या ठिकाणी काय होतंय मग. आता हा जो कंडक्टर आहे, हा कंडक्टर समजा याची या ठिकाणी इथे 0 आहे समजा त्याची व्हॅल्यू. आणि इथून तुम्ही काय करताय? इथून तुम्ही त्याला इथपर्यंत घेऊन जाताय. तर इथपर्यंत त्याची ही डिस्प्लेसमेंट झाली ना. 0 पासून समजा हे डिस्टन्स आहे x. तेवढी x काय झाली त्याची?
डिस्प्लेसमेंट झाली. म्हणजे तुम्ही जसं याला इकडे घेऊन चाललात ना, तर तुम्ही विचार करा, याच्यामध्ये एक लूप तयार होतोय. बरोबर आहे की नाही? जसं-जसं तुम्ही पुढे जाणार आहात, तसा-तसा हा लूप जो आहे तो मोठा, 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 मोठा होत चालला. आणि याच्यामधून जाणाऱ्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत, त्या सुद्धा वाढत जाणार आहे. म्हणजे हळू काय वाढत चाललं त्या ठिकाणी? मॅग्नेटिक फ्लक्स वाढत चालला. आणि सेकंड रूलमध्ये आपण काय शिकलो? मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. जर हा मॅग्नेटिक फ्लक्स वाढला, तर याच्यामध्ये जो EMF इंड्युस्ड होणार आहे, तो देखील वाढणार आहे. लक्षात आलं का? की मॅग्नेटिक फ्लक्स कसा व्हॅरी होणार आहे ते? मग आता या ठिकाणी जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे बघा, नेमकं तो किती असणार आहे? ते जर आपल्याला काढायचं असेल, तर त्यासाठी फॉर्म्युला असतो फाय इज इक्वल्स टू बी बार डॉट ए बार. मॅग्नेटिक फ्लक्स काढण्यासाठी फॉर्म्युला आपण काय घेत असतो? बी बार डॉट ए बार. बी म्हणजे कोण आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ए म्हणजे तो एरिया. दोन्ही व्हेक्टर्स आहेत ना. जर या डॉट प्रोडक्टला जर आपण ओपन केलं, तर यालाच आपण बी ए कॉस थिटा असं देखील लिहू शकतो. तर सिंपली मला सांगा, या ठिकाणी थिटा किती असणार आहे? थिटा कोणामध्ये असणार आहे? बी आणि ए मध्ये. बी म्हणजे कोण आहे? मॅग्नेटिक फील्ड जी कुठे चालली? आतमध्ये. ठीक आहे. आणि एरिया, आता बघा एरिया आपण कोणता घेणार आहे? तुम्ही म्हणणार या ठिकाणी दोन एरिया येतात. ज्या डायरेक्शनमध्ये ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही मॅग्नेटिक फील्ड घेत आहात, त्याच डायरेक्शनमध्ये तुम्हाला एरिया घ्यायचा असतो. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट तोच सरफेस एरिया घ्यायचा असतो. जसं की आता इथे आपण बघितलं मॅग्नेटिक फील्ड ही आतमध्ये चाललेली आहे ना. म्हणजे ही झाली मॅग्नेटिक, इथून दिसणार नाही तुम्हाला. परंतु तुम्ही लक्षात घ्या, की समजा ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन झाली अशी. ते राहणार आहे आतमध्ये. त्यामुळे आपण जो सरफेस घेणार ना, तो हा सरफेस घेणार, इकडचा आतमधला सरफेस. तर तो त्याला कसा येणार आहे? तो येणार आहे त्याला परपेंडिक्युलर. त्या एरियाची डायरेक्शन कशी असणार आहे? त्या सरफेसला परपेंडिक्युलर. त्यामुळे दोन्ही सुद्धा एकाच डायरेक्शन मध्ये येतात. त्यामुळे थिटा किती झाला या ठिकाणी? 0. सिंपली आपण या ठिकाणी याला BA असं लिहू शकतो. येतं का लक्षात? मग आता आपण जर म्हटलं, की ही जी आहे, ही लेंथ L आहे आणि इथून इथपर्यंतचा डिस्टन्स X आहे. तर हा एक लूप तयार झालेला आहे. बरोबर आहे? हा काय तयार झाला? एक प्रकारचा लूप झाला आणि हा रेक्टँग्युलर लूप आहे बघा. मग हा जर रेक्टँग्युलर लूप असेल, तर रेक्टँगलचा एरिया काय असतो? लेंथ इंटू ब्रीथ. तर ते आहे आपल्याकडे. तर एरियाच्या जागेवरती मी असं म्हणू का? L इंटू X. मग फाय काय असेल? फाय या ठिकाणी आपल्याला भेटेल B इंटू L इंटू X. तर एवढा मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे, तो आपल्याला या ठिकाणी भेटेल. मग हा एक्स जो आहे, तो तर वाढतच जाईल ना. हळू जसं-जसं तुम्ही याला इकडे घेऊन जाणार आहात, तसा-तसा हा एक्स जो आहे, तो वाढत जाईल. हा एक्स वाढत गेला, की मॅग्नेटिक फ्लक्स वाढत जातो. आणि मॅग्नेटिक फ्लक्स वाढला, की त्या ठिकाणी जो काही EMF इंड्युस्ड होत आहे, तो सुद्धा वाढत आहे. तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो, अकॉर्डिंग टू फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, E इक्वल टू डी फाय बाय dt. मायनस लावायचा का? अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ. लेन्झच्या नियमाप्रमाणे आपण तिथे मायनस साइन लावून टाकूया. मग इथे जर आपण याची व्हॅल्यू ठेवली तर काय भेटेल? E इक्वल टू मायनस डी बाय dt इंटू फाय म्हणजे काय आहे? फाय म्हणजे BLX आहे. बरोबर आहे? मग चला काय भेटतंय बघू. E इक्वल टू, आता या ठिकाणी B आणि L बदलणार आहे का? मॅग्नेटिक फील्ड जी आहे आणि याला बदलणार आहे का? नाही, त्याला घ्या बाजूला. BL ला घेतलं बाजूला, मायनस BL आला बाजूवर. उरलं कोण तिथे? dx बाय dt. बरं, एक्स ला डिस्प्लेसमेंट म्हणू का मग? नाही का? हा आता काय चाललाय? पुढे चाललाय ना. तर एक्स ला मी डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. मग रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट याला काय म्हणतात? किंवा चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम याला काय म्हणतात? व्हेलॉसिटी. म्हणजे EMF काय भेटतोय आपल्याला? मायनस BLV. मायनस काय सांगतो? मायनस फक्त त्या ठिकाणी आपल्याला ऑपोजिशन सांगतोय लेन्झ लॉच्या नियमाप्रमाणे. ठीक आहे. आणि जर आपल्याला करंट विचारला कोणी, तर करंट किती असेल मग त्याच्यामध्ये प्रोड्यूस होणारा? I इज इक्वल्स टू काय? E अपॉन R. मग करंट काढत असताना मायनस लिहायची गरज नाही. ऍज इट इज लिहा BLV अपॉन R. एवढा करंट जो आहे, तो त्या रॉडमध्ये प्रोड्यूस्ड होणार आहे, त्या कंडक्टरमध्ये प्रोड्यूस्ड होणार आहे. आलं का लक्षात? यालाच काय म्हणतो आपण? यालाच आपण ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर म्हणतो. बरं, आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे बघा. तुम्ही 10वी मध्ये राईट हँड फ्लेमिंग्स राईट हँड रूल शिकलेला आहात. कोणता रूल? फ्लेमिंग्स
राईट हँड रूल आठवतोय का? फ्लेमिंग्स राईट हँड रूल मध्ये सर्वात महत्वाचं काम काय केलं याने आपल्याला? याने कशाची डायरेक्शन दिली आपल्याला? याने इंड्युस्ड करंटची डायरेक्शन दिली. जो करंट इंड्युस्ड आहे ना त्याची डायरेक्शन. टू शो द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. ठीक आहे. आता राईट हँड थंब रूल मध्ये सुद्धा आपण हे 3 फिंगर्स जे ते वापरणार आहोत. यामध्ये हा जो अंगठा आहे ना, हा कंडक्टर ज्या मोशन मध्ये जातो त्या मोशनच्या डायरेक्शन मध्ये या थंबला ठेवायचं. थंब कोणाच्या डायरेक्शन मध्ये ठेवायचा? मोशनच्या. ज्या डायरेक्शन मध्ये तुम्ही कंडक्टरला घेऊन जाणार आहात किंवा फिरवणार आहात, काहीही करणार आहात, तर त्या डायरेक्शन मध्ये या थंबला ठेवायचं. हा मॅग्नेटिक फील्ड साठीच. हा लेफ्ट हँड रूल मध्ये सुद्धा मॅग्नेटिक फील्डच दाखवायचा. या ठिकाणी सुद्धा हा मॅग्नेटिक फील्डच्याच डायरेक्शन मध्ये ठेवायचं आणि हा जो मिडल फिंगर असेल हा आपल्याला इंड्युस्ड करंटची डायरेक्शन देणार आहे. आलं का लक्षात काय करायचंय? समजा आता या ठिकाणी आपण एखादी मॅग्नेटिक फील्ड घेऊयात. समजा ही मॅग्नेटिक फील्ड आहे बघा. ही इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड आहे. बरोबर? आणि एखादा कंडक्टर जो आहे तो आपण या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला. समजा हा कंडक्टर आहे तो आपण या ठिकाणी ठेवला आणि या कंडक्टरला मी म्हणालो की आपण या कंडक्टरला इकडे घेऊन जात आहे. ठीक आहे. मग मला सांगा या कंडक्टरमध्ये करंट कोणत्या डायरेक्शन मध्ये प्रोड्युस्ड होत आहे? तर या ठिकाणी आपण काय करणार? या ठिकाणी आपण हा फ्लेमिंग्स राईट हँड रूल वापरणार. ज्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड जाते त्या डायरेक्शन मध्ये आपण इंडेक्स फिंगर ठेवूयात. तर हे बोर्ड जे आहे ते मी आतमध्ये ठेवणार. त्यानंतर मोशन मोशन कुठे होते? इकडे जातोय ना तो. तर इकडे काय करणार आपण? थंबला ठेवणार. थंब लक्षात आलं का तुमच्या? मोशनच्या डायरेक्शन मध्ये ठेवायचा. तर मिडल फिंगर कुठे येत आहे? अपवर्ड डायरेक्शन मध्ये. म्हणजे या कंडक्टर मध्ये जो करंट प्रोड्युस्ड होणार आहे तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे. एखादा म्हटलं असतं की सर मी या कंडक्टरला जर इकडे घेऊन गेलो तर काही फरक पडत नाही. असं येणार डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. एखादा म्हटलं मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड असेल तर त्या डायरेक्शन मध्ये तुम्ही इंडेक्स फिंगर ठेवायचा आहे. आलं का लक्षात? लक्षात राहील का? थंब कशाला इंडिकेट करणार? थंबचं काय काम आहे? थंबचं काम आहे मोशनला दाखवणे. मोशन ऑफ कंडक्टर म्हणूयात. ठीक आहे. त्यानंतर जो इंडेक्स फिंगर आहे याचं काम काय? मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन दाखवणे आणि जो मिडल फिंगर आहे याचं काम आहे इंड्युस्ड करंटची डायरेक्शन दाखवणे. तर हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आता ह्या मोशनल ईएमएफ मध्ये आपल्याला हा लॉ वापरावा लागेल. कारण आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की याच्यामध्ये जो करंट इंड्युस्ड झालेला आहे त्याची डायरेक्शन काय आहे. ठीक आहे. मग करा आता लावा डोकं काय असेल. आत्ताच तर केलं आपण तसंच. मॅग्नेटिक फील्ड कुठे चालली? आतमध्ये. या रॉडला कुठे ओढतोय आपण? इकडच्या बाजूला. म्हणजे हे झालं कशा पद्धतीने? मग हा मिडल फिंगर कुठे आला? अपवर्ड डायरेक्शन मध्ये. म्हणजे या रॉड मध्ये या कंडक्टर मध्ये जो काही करंट प्रोड्युस्ड होणार आहे त्याची डायरेक्शन अपवर्ड असणार आहे. अशा पद्धतीने. मग करंट इथून निघणार बाहेर असा येणार करंट नाही का? म्हणजे हा एक पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून पण काम करू शकतो. हा एक निगेटिव्ह टर्मिनल म्हणून पण काम करू शकतो. म्हणजे एक सोर्स म्हणून देखील हा ईएमएफ जो आहे तो आता तेच होईल ना. ईएमएफ आहे ना हा. ईएमएफ इंड्यूस झाला ना. मग जो करंट प्रोड्यूस होणार आहे तो असा होतोय. मग जिथून करंट निघतो तो पॉझिटिव्ह. जिथे करंट जातो तो निगेटिव्ह. अशा पद्धतीने. करंटची डायरेक्शन झाली ही, इलेक्ट्रॉनची डायरेक्शन झाली ही. इलेक्ट्रॉन आणि करंट एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फ्लो होत असतात. आल्यात का सर्व गोष्टी लक्षात? तर हा करंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर अजून एक गोष्टही लक्षात ठेवू शकता तुम्ही. जर आता याला जर आपण इकडे घेऊन गेलो तर इकडे घेऊन जाताना काय होत आहे? हा जो एक्स आहे हा कमी कमी होत आहे. नाही का? डिस्प्लेसमेंट काय होत चालली या ठिकाणी? कमी होत चालली. मग हा जो dx बाय dt आहे ना, इथे आपण मायनस साइन लावत असतो. मायनस का लावतोय? कारण त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कमी होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मायनस लावला जातो. हा मायनस मायनस या ठिकाणी काय होतो? प्लस होतो. ठीक आहे. जर तुम्हाला मॅग्निट्यूड काढायचं असेल तर मायनस लावायची गरज नाहीये. इथे जर आपल्याला फक्त मॅग्निट्यूड काढायचं असेल तर हा मायनस फक्त कशाला रिप्रेझेंट करत असतो? तो त्या ऑपोजिशनला रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. ती गोष्ट लक्षात ठेवा. यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे बघा तो आहे मोशनल ईएमएफ इन अ रोटेटिंग बार. आता बार या शब्दाचा अर्थ या ठिकाणी त्या कंडक्टरला उद्देशून आहे. ठीक आहे. तर हा एक रोटेटिंग बार आहे म्हणजे हा एक कंडक्टर आहे आणि या कंडक्टरला आपण एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये फिरवणार आहोत. त्यावेळेस या कंडक्टरमध्ये
जो ईएमएफ इंड्युस्ड होणार आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अलग लक्षात काय करायचंय? मग आता आपल्याला सर्वात आधी याला काय करायचंय? एका एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवायचं. मग कशाही प्रकारची घ्या तुम्ही, इनवर्ड घ्या, आउटवर्ड घ्या. आता इनवर्डच घेतली होती, इनवर्डच घेऊयात. इथे आहे ही इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड. अशा प्रकारे इथे शो करूयात. बरं, आता एक प्रश्न आहे की जर याला आपण फिरवलं या मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर फ्लक्स कसा चेंज होईल? हा, जर आपण याला फिरवलं तर फ्लक्स कसा चेंज होईल? जर आपण याला असं फिरवलं तर या रॉड मधून ज्या मॅग्नेटिक लाईन्स पास होणार आहेत त्या सुद्धा बदलणार आहेत. असा कट करत जाईल ना तो. असं जर आपण याला फिरवलं तर तो मॅग्नेटिक लाईन्सला कट करत चालला. मॅग्नेटिक लाईन्सला कट करत चालला याचा अर्थ याच्यामधून ज्या मॅग्नेटिक लाईन्स पास होत आहेत ह्या बदलत चालल्या. मॅग्नेटिक लाईन्स बदललं म्हणजे काय बदललं? फ्लक्स बदलला. मग फ्लक्स बदलला तर या कॉईल मध्ये, या बार मध्ये, रोटेटिंग बार मध्ये काय व्हायला पाहिजे? ईएमएफ जो आहे तो इंड्यूस व्हायला पाहिजे. तर तो ईएमएफ किती हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. बरं, आता काय करू शकतो बघा आपण. सर्वात आधी समजा हा जो रोटेटिंग बार आहे त्याने एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं असेल, एक चक्कर पूर्ण मारला. बरं, एक चक्कर जर तो पूर्ण मारत असेल तर त्याच्यासाठी अँगल किती असणार आहे? 360 डिग्री. 2 पाय ना. अँगल किती असणार त्यासाठी? 2 पाय एवढा अँगल असणार आहे. आणि एवढ्या अँगल मध्ये त्याने एरिया किती कव्हर केला? पाय आर स्क्वेअर. कारण एक सर्कल जर असं जर एक पूर्ण कंप्लीट मारलं तर सर्कल तयार होणार. मग त्याचा एरिया किती झाला? पाय आर स्क्वेअर. बरं, समजा आपण इथे असं कन्सिडर करून घेऊया की अशा प्रकारचा या ठिकाणी काय होणार आहे? एक हा चक्कर मारणार आहे पूर्ण. ठीक आहे. आता ही झाली त्याची लेंथ. आता ही लेंथ आहे म्हणजे तीच रेडियस आहे. तर पाय आर स्क्वेअर म्हणा किंवा पाय एल स्क्वेअर म्हणा, आपण या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे सिंपल सांगायचंय काय मला, की जर ज्यावेळेस हा रोटेटिंग बार एक रिव्होल्यूशन असा पूर्ण कंप्लीट करतो तर 2 पाय एवढ्या अँगल मध्ये तो या सर्कलचा एक एरिया जो आहे तो पूर्ण कंप्लीट करतोय असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. मग असा प्रश्न आहे की जर हा 1 डिग्री, किती, 1 डिग्री जर वरती जात असेल, फक्त 1 डिग्री म्हणतोय बरं का मी, 360 नाही, आता फक्त 1 डिग्री जर तो वरती जात असेल तर त्याच्यामध्ये तो किती एरिया कव्हर करेल? मग आपण इथे म्हणू शकतो 2 पाय साठी किती आहे? पाय आर स्क्वेअर आहे. तर 1 साठी किती येणार? पाय एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 पाय. आलं लक्षात? आपल्याला डिवाइड करणार ना, या टोटल एरियाला 2 पायने डिवाइड केलं की आपल्याला तो एका डिग्रीमध्ये किती एरिया कव्हर करतो ते भेटणार आहे. मग जर हा इथून इथपर्यंत आला असा, समजा हा इथून इथपर्यंत येतोय असा, इमॅजिन करूयात. म्हणजे इथून इथपर्यंत हा थीटा एवढा अँगल पुढे येतोय. बरोबर आहे. मग हा एरिया किती असणार आहे सांगा बरं? आता एकाची किंमत माहिती आहे तुम्हाला. एका पेनाची किंमत ₹2 आहे. मग 10 पेनाची किती? ₹20. अशाच प्रकारे आपण काय म्हणणार? आता एका डिग्रीसाठी किती आहे एरिया? पाय एल स्क्वेअर अपॉन 2 पाय. मग टोटल साठी किती असेल? या थिटासाठी किती असेल? थिटाने मल्टिप्लाय करा. म्हणजे एरिया काय भेटेल आपल्याला? पाय एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 पाय इंटू थिटा. थिटासाठी पाहिजे ना. थिटा व्हॅरी होणार आहे. जर थिटा पुढे आला तर वाढणार, अजून पुढे गेला तर अजून वाढणार. थिटाने मल्टिप्लाय करत जा. म्हणजे सिम्पली आपल्याला एरिया या ठिकाणी काय भेटतोय? तो भेटत आहे एल स्क्वेअर थिटा बाय 2. अलग लक्षात एरिया आपण कसा घेतोय हा? म्हणजे थिटा एवढ्या अँगल मध्ये या बारने जो एरिया कव्हर केलेला आहे तो एल स्क्वेअर थिटा बाय 2 आहे. ठीक आहे. तर तुमच्याकडे फ्लक्सचा फॉर्म्युला आहे काय? बी बार डॉट ए बार. ओपन करायला बी ए कॉस थिटा. बी कसा आहे? इनवर्ड आहे. बरोबर आहे. त्या रोटेटिंग बारचा तोच एरिया घ्यायचा त्याच डायरेक्शन मध्ये. म्हणजे थिटा किती झाला? 0. म्हणजे फाय किती येणार? सरळ सरळ बी ए. बी ए किती आलं तुमचा? एल स्क्वेअर थिटा बाय 2. आलं का लक्षात काय केलं मी? या एच्या जागेवरती हे ठेवलं. मग आपल्याकडे ईएमएफ ची व्हॅल्यू आहे. काय फॉर्म्युला आपल्याकडे? डी फाय बाय डी टी. मला फक्त मॅग्निट्यूड पाहिजे, त्यामुळे मायनस वगैरे लावायची गरज नाही. ठीक आहे. त्यामुळे ई इक्वल्स टू डी बाय डी टी. फाय काय आलेला आहे आपला? तो आहे बी एल स्क्वेअर थिटा बाय 2. ठीक आहे. त्यामुळे ई या ठिकाणी काय येणार? 1/2 आला कॉमन. बी एल स्क्वेअर पण आला कॉमन. उरलं काय ठिकाणी? डी थिटा बाय डी टी. थिटा म्हणजे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट ना. तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंटला काय म्हणतात? अँग्युलर व्हेलॉसिटी. So E is equals to 1/2 into
BL² इंटू ओमेगा. तर एवढा EMF जो आहे तो या ठिकाणी इंड्युस्ड होणार आहे. ठीक आहे. मग ज्या व्हेलॉसिटीने तुम्ही याला फिरवणार आहे ती व्हेलॉसिटी कोणती असते? अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असते. तर या ठिकाणी जो EMF इंड्यूस होईल तो किती असेल? 1/2 BL² ओमेगा. जर आपल्याला करंट काढायचं असेल तर करंट काढण्यासाठी काय करणार आपण? सिम्पली E/R घेणार. तर E ची किंमत ठेवा. तुम्हाला करंट जो आहे तो या ठिकाणी किती आहे ते सुद्धा भेटणार आहे. बरं, आता हा जो करंट आहे याची डायरेक्शन काय? आता डायरेक्शनसाठी आपण कोणता रूल वापरतो? फ्लेमिंग्स राईट हँड रूल. चला मग अप्लाय करा. मॅग्नेटिक फील्ड कुठे चालली? आतमध्ये. हा कंडक्टर कुठे फिरणार आहे? वरती फिरणार आहे. बरोबर आहे की नाही? मग जर आपण या ठिकाणी याची पोझिशन समजा सुरुवातीला अशी घेऊयात. समजा हा इथे आहे आणि हा इथून वरती चालला. अशा पद्धतीने. असा फिरवला समजा आपण. मॅग्नेटिक फील्ड अशी आहे. बरोबर आहे? आतमध्ये. याला आपण फिरवतोय कुठे? वर. तर करंट कसा प्रोड्यूस होणार आहे? आतमध्ये. म्हणजे या डायरेक्शन मध्ये काय होणार? या डायरेक्शन मध्ये करंट जो आहे तो प्रोड्यूस होणार. जिथून करंट बाहेर निघणार तो पॉझिटिव्ह टर्मिनल घ्यायचा. जिथून करंट जिथून करंट निघणार आहे ह्या टोकापासून निघणार ना, त्यामुळे हा पॉझिटिव्ह बनणार आणि हा जो टर्मिनल आहे तो त्याचा निगेटिव्ह टर्मिनल. ही पोलॅरिटी असते बघा. कारण ज्यावेळेस या ठिकाणी हा EMF प्रोड्यूस करतो, EMF इंड्यूस करतोय, मग त्या ठिकाणी तो एक बॅटरी म्हणून सुद्धा काम करत असतो. ठीक आहे. तर महत्वाचं डेरिवेशन आहे हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी इंड्युस्ड EMF किती असणार आहे? तो असणार आहे 1/2 BL² इंटू ओमेगा. तर जो पॉइंट आहे तो आहे बघा जनरेटर्स. तर आपण या ठिकाणी AC जनरेटर बघणार आहोत. 10वीला असताना तुम्हाला इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट नावाचा चॅप्टर होता आणि त्यामध्ये तुम्ही AC जनरेटरची पूर्ण वर्किंग शिकलेला आहात. झाले ना AC जनरेटर 10वीला? नाही का? पण भरपूर दिवस झाले त्याला. आता या ठिकाणी काय होतं बघा, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला या वायरमध्ये जो EMF इंड्युस्ड होणार आहे, तो आता फाइंड आउट करायचा आहे किंवा जो करंट या AC जनरेटरने प्रोड्यूस्ड होणार आहे, तो फाइंड आउट करायचा आहे. मग याचं जे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आहे, ही जी डायग्राम तुम्ही बघताय, ही ॲज इट इज आहे, जी तुम्ही 10वीला घेतली होती. समजा या ठिकाणी हा नॉर्थ पोल आहे, इथे साऊथ पोल आहे आणि मॅग्नेटिक लाईन्स या नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे फ्लो होणार आहेत अशा पद्धतीने. या ठिकाणी आपण एक कॉईल ठेवलेली आहे. आता ही कॉईल जी असते ना, ती एका सॉफ्ट आयर्न कोर वरती गुंडाळून ठेवलेली असते. कारण सॉफ्ट आयर्न कोर काय आहे? एक प्रकारचा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे आणि आपल्याला माहिती आहे की फेरोमॅग्नेटिक मटेरियल हा सर्वात जास्त मॅग्नेटाइज्ड होत असतो. आता ज्यांनी मॅग्नेटिक मटेरियल हा चॅप्टर बघितला नाही त्यांनी बघा, त्यांना सर्व गोष्टी लक्षात येईल की फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स काय असतात. आता या ठिकाणी काय होईल बघा, जर फेरोमॅग्नेटिकची जर सॉफ्ट आयर्न कोर असेल, तर तो जास्त मॅग्नेटाइज्ड होईल. म्हणजे या कॉइलमध्ये तो जास्त मॅग्नेटिक फील्डला प्रोड्यूस करणार आहे. ठीक आहे. बरं, ठेवलेली कशी आहे ही कॉइल लक्षात येते तुमच्या? अशा प्रकारे ठेवलेली बरं ही. अशी ठेवलेली बघा ही कॉइल. आणि इकडे एक मॅग्नेट आहे, इकडे एक मॅग्नेट आहे. तर मॅग्नेटिक लाईन चालल्या अशा. आता सुरुवातीला जर हा असा असेल, अशा पद्धतीने ही कॉइल असेल, त्याच्यामधून काही मॅग्नेटिक लाईन्स पास होतील का? नाही. एक महत्त्वाचा प्रश्न असतो या ठिकाणी, की मॅग्नेटिक फील्ड कशी व्हॅरी होते? कारण करंट इंड्युस्ड होण्यासाठी मॅग्नेटिक फ्लक्स चेंज व्हायला पाहिजे आणि या पॅरलल लाईन्स काय दाखवतात, की मॅग्नेटिक लाईन्स युनिफॉर्म आहेत. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी कशी आहे? युनिफॉर्म आहे. पण आता ही कॉइल जी आहे ना, ही कॉइल अशी फिरणार आहे. आपण फिरवणार ना त्याला. तुम्ही मोटरने फिरवा किंवा ते हँडल असतं बघा, त्या हँडलने फिरवा. जर ही कॉइल अशी फिरली, तर मॅग्नेटिक लाईन्स अशा जात होत्या. तर ही कॉइल अशी फिरताना हळू बघा, याचा जो एरिया आहे तो ओपन होत चालला. आता हळू मॅग्नेटिक लाईन्स याच्यामधून पास होत जाईल आणि ज्यावेळेस ही कॉइल अशी होईल, त्यावेळेस या कॉइलच्या आतमधून मॅक्सिमम मॅग्नेटिक लाईन्स जे आहेत ते पास होणार आहेत. परत ही कॉइल अशी फिरणार आहे. परत मॅग्नेटिक लाईन ज्या त्या कमी-कमी व्हायला लागल्या. म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स कमी-कमी व्हायला लागला. येतं का लक्षात? म्हणजे काय होतं या ठिकाणी? मॅग्नेटिक फ्लक्स व्हॅरी होतोय आणि मॅग्नेटिक फ्लक्स व्हॅरी झाल्यामुळे याच्यामध्ये काय होणार आहे? करंट जो आहे तो इंड्युस्ड होणार आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही कॉईल आपण फिरवणार आहोत. मग आपल्याला जर मॅग्नेटिक फ्लक्स काढायचा असेल, तर मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे? तो असतो फाय इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. म्हणजे ते आपण काय घेणार? BA कॉस थिटा. बरोबर. आणि जर नंबर ऑफ टर्न्स असतील तर समजा एकच नंबर ऑफ टर्न आहे. तर आपण काही हरकत नाही. आपण या ठिकाणी BA ॲज इट इज लिहू शकतो. परंतु जर नंबर ऑफ टर्न्स वाढवले तर? ते किती असू शकतात नंबर ऑफ टर्न्स? तर नंबर ऑफ टर्न्सने त्याला मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणणार? NBA कॉस थिटा. येतं का लक्षात? नंबर ऑफ टर्न्स किती वेळा ती वाइंडिंग आहे. ठीक आहे, त्याला नंबर ऑफ टर्न्स म्हणतात.
तर NBA cos थिटा हा फॉर्म्युला बनतो. मग थिटा कोणामध्ये असतो? बी आणि ए मध्ये. आता व्यवस्थितपणे लक्ष द्या, बी आणि ए मध्ये थिटा बनतो कसा? सुरुवातीला कॉईल अशी आहे, बरोबर आहे. इकडे नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोल आहे, या चालल्या मॅग्नेटिक लाईन्स. जर मी अशी कॉईल ठेवली, त्याचा हा एरिया येतोय, या एरियाची डायरेक्शन कशी बनणार? अशी. मॅग्नेटिक लाईन्स चालल्या इकडे, या एरियाची डायरेक्शन येते इकडे, म्हणजे थिटा किती झाला? 90 डिग्री झाला, बरोबर आहे. आता ही कॉईल फिरून समजा अशी आली, ठीक आहे. आता हा एरिया घेतोय ना आपण, तर एरियाची डायरेक्शन झाली अशी. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड कुठे चालली? तिकडेच. मग थिटा किती झाला? 0 डिग्री. एक चक्कर मारून समजा ती पूर्ण पुन्हा अशी आली, तर आता या ठिकाणी हा एरिया घेतोय आपण, मग ही झाली डायरेक्शन. इकडे चालली, इकडे काय आहे? एरियाची डायरेक्शन आहे. तिकडे कोण चाललेलं आहे? मॅग्नेटिक फील्ड झालेली, म्हणजे थिटा किती झाला? 180 डिग्री. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की या ठिकाणी कॉईल फिरत असताना थिटा कायम व्हॅरी होत आहे. ठीक आहे. मग त्यामुळे आपण या ठिकाणी काय म्हणूयात, की ज्यावेळेस आपण या कॉईलला फिरवतो, त्याची स्वतःची काही ना काही अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, बरोबर आहे, ओमेगा. आणि ओमेगाला आपण थिटाच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. थिटा म्हणजे काय असतो? ओमेगा टी असतो, नाही का? ओमेगा म्हणजे काय? ओमेगा म्हणजे थिटा अपॉन टी ना. तर थिटाला आपण काय लिहू शकतो? ओमेगा टी लिहू शकतो. म्हणजे आपण हा जो फाय आहे, या फायच्या जागेवरती काय लिहू शकतो? एन बी ए कॉस ओमेगा टी. अलग लक्षात? तर एवढा फ्लक्स जो आहे बघा, तो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. कारण थिटा कायम बदलत आहे. त्यानंतर या ठिकाणी ही कॉईल फिरवताना आता बघा, ही कॉईल जी आहे, आता इथे आपण ह्या स्लीप रिंग्स लावलेल्या आहेत. याला काय म्हणतो आपण? स्लीप रिंग्स. त्याचं महत्वाचं काम काय असतं? ते वायर जे आहेत ना, ते असे जर फिरत असताना काय होऊ शकतं, ती एकमेकांमध्ये गुंतू शकते. तर याला गुंतू देत नाही. हे ब्रशेस लावलेले असतात बघा, हे ब्रशेस. आणि त्यानंतर ही जी आहे त्या ठिकाणी आपण एक बल्ब लावलेला आहे, की आपल्याला तो सांगत असतोय का त्या ठिकाणी करंट जो आहे तो प्रोड्यूस झालेला आहे. जर आपण याच्यावरती टॉर्क लावला, म्हणजे याला जर आपण फिरवलं, तर फिरवल्यानंतर काय होईल बघा, फिरवल्यानंतर या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो व्हॅरी होईल. मॅग्नेटिक फ्लक्स व्हॅरी झाल्या कारणाने ही कॉईल चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समध्ये येईल आणि या कॉईलमध्ये ईएमएफ इंड्युस्ड होईल. आणि तो ईएमएफ जर मला काढायचा असेल, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता? E इज इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी. ठीक आहे. मग चला व्हॅल्यू ठेवा या ठिकाणी, मायनस डी बाय डी टी. आणि फाय किती आहे? फाय आपण आत्ताच काढला, जो की आहे एन बी ए इंटू कॉस ओमेगा टी. चला कॉन्स्टंट बाजूला घ्या. सो ई इक्वल्स टू मायनस एन बी ए कॉन्स्टंट झाला, त्याला बाजूला घेतलं, डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी. मग कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? कॉसचा काढा आधी. कॉसचा डेरिव्हेटिव्ह झाला मायनस साइन, बरोबर की नाही? मायनस साइन, कॉसच्या पुढे जे काही आहे ते ऍज इट इज लावा, आणि याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण आहे? ओमेगा, त्याला पुन्हा लिहा. आता डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे पटकन. सो ई इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे हा काय झाला? एन बी ए ओमेगा साइन ओमेगा टी. तर एवढा ईएमएफ जो आहे तो या ठिकाणी इंड्युस्ड होत आहे. जर आपल्या मनामध्ये प्रश्न आला की त्याच्यामध्ये मॅक्झिमम ईएमएफ किती इंड्यूस होऊ शकतो, तर आपण या ठिकाणी मानणार ज्यावेळेस साइन मॅक्झिमम असेल, ज्यावेळेस साइनची किंमत सर्वात जास्त असेल, त्यावेळेस त्या ठिकाणी असणारा ईएमएफ सुद्धा सर्वात जास्त असणार आहे. मग साइनची किंमत ओमेगा टी किती असायला पाहिजे? त्या ठिकाणी ओमेगा टी 90 डिग्री असायला पाहिजे. कारण साइन 90 ची किंमत सर्वात जास्त आहे. मग त्या साइन 90 ची व्हॅल्यू किती झाली? 1 झाली. मग हा जो आहे ई नॉट, हा कशाला दाखवतो? मॅक्झिमम इंड्युस्ड ईएमएफ ला. तर तो काय येणार आहे? तो येणार आहे एन इंटू बी इंटू ए इंटू ओमेगा. येतं का लक्षात? मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो? याच्यावरून आपण एक क्वेश्चन म्हणू शकतो, की हे जे ई आहे, त्या ई लाच या ठिकाणी आपण लिहिणार आहोत एन बी ए ओमेगा. त्याच्या जागेवरती काय लिहिणार आहे मी? ई नॉट. ई नॉट साइन ओमेगा टी. मला पटकन सांगा, हे इक्वेशन कशाचं आहे? आता ज्यांनी एसी सर्किट बघितलेलं आहे, त्यांच्या लगेच लक्षात आलं असेल, हे जे इक्वेशन आहे हे एसीचं आहे, बरोबर आहे? एसी जो आपण शिकलो बघा, असा कर्व असतो ना, याचं इक्वेशन काय घेतो आपण? ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी, बरोबर आहे की नाही? आणि मग करंट काय असेल बरं? किती इंड्युस्ड करंट असेल याच्यामध्ये? जो करंट इंड्युस्ड होणार आहे तो किती असेल? इंड्युस्ड करंट, तोही काढून टाकूयात आपण. आय इज इक्वल्स टू ई अपॉन आर. म्हणजे आय आपल्याला भेटेल किती? ई म्हणजे काय आहे? ई म्हणजे ई नॉट साइन ओमेगा टी डिवायडेड बाय आर.
आणि ई नॉट अपॉन आर म्हणजे कोण? ई नॉट अपॉन आर म्हणजे कोण? आय नॉट. आठवतंय का? त्याला आपण असंही म्हणू शकतो मग आय इज इक्वल्स टू आय नॉट साइन ओमेगा टी. एसी करंटचं इक्वेशन. आता हे काय एक्सप्लेन करायची गरज नाही पडली पाहिजे. ज्यांनी बघितलं त्यांच्या लगेच लक्षात आलं असेल. हे इक्वेशन जे आहेत ते कशाचे आहेत? एसीचे आहेत. तर अशा प्रकारे बघा, हा जनरेटर जो आहे तो काम करतो. तुम्हाला आलं त्या ठिकाणी याचं जे फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह करावा लागेल किंवा त्याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल सुद्धा विचारला जाऊ शकतो. यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे बघा, तो आहे इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. आता या कॉन्सेप्टमध्ये जो लेन्झ लॉचा बेसिस आहे, लेन्झ लॉ यांचा बेसिस काय आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ते म्हणतात की या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते. मग जर मेकॅनिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जर सारखी येत असेल, तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की जो लॉ आहे, लेन्झ लॉ, हा कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचाच त्या बेसिसवरतीच तो लॉ बनवलेला आहे. राईट. मग आता या ठिकाणी आपण पुन्हा तोच कॉन्सेप्ट घेणार आहोत जो आपण याच्या आधी घेतला होता. एक रेक्टँग्युलर कॉईल आहे आणि या रेक्टँग्युलर कॉईल वरती आपण हा जो रॉड आहे, हा कंडक्टर जो आहे तो अशा प्रकारे मूव्ह करत आहोत. आता हा सेटअप ठेवलेला आहे एका एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये. मग त्यावेळेस हा जो कंडक्टर आहे या कंडक्टरमध्ये एक ईएमएफ इंड्युस्ड होत होता आणि त्यासाठी आपण फॉर्म्युला काढला होता BLV. जर आपल्याला करंट फाइंड आउट करायचं असेल तर करंट असतो E अपॉन आर, म्हणजे हा बनणार आहे BLV डिव्हायडेड बाय आर. अलग लक्षात. आता या ठिकाणी कॉईलचा सुद्धा काही ना काही रेजिस्टन्स असतो, परंतु या ठिकाणी त्याला आपण नेग्लिजिबल कन्सिडर केलेला आहे. हा जो रेजिस्टन्स आहे तो या कंडक्टरचा रेजिस्टन्स असणार आहे. जर आपल्याला मेकॅनिकल पॉवर काढायची असेल तर मेकॅनिकल पॉवरसाठी आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. काय असते मेकॅनिकल पॉवर? पॉवर म्हणजे काय? रेट ऑफ डुईंग द वर्क. सो डब्ल्यू अपॉन टी म्हणू शकतो. राईट. तर वर्क म्हणजे काय आहे? वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे डिवायडेड बाय टी. आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमला काय म्हणतात? व्हेलॉसिटी. म्हणजे फोर्स इंटू व्हेलॉसिटी हाच मेकॅनिकल पॉवरचा या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला भेटत आहे. तर आता हा जो फोर्स आहे बघा, जो त्या कंडक्टरवरती लागतो, तर आपण याच्या आधी जो आपण चॅप्टर घेतला, मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू अन इलेक्ट्रिक करंट, त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत की जर एखादा कंडक्टर, एखादी वायर जर का आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली तर त्यावरती किती फोर्स लागत असतो? काय फॉर्म्युला आहे त्यासाठी? मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल्स टू आय एल बी साइन थिटा. आता ज्यांनी लेक्चर बघितलं नसेल त्यांनी एकदा लेक्चर बघा, त्यांना हा कॉन्सेप्ट जो आहे तो व्यवस्थितपणे क्लिअर होईल. तर ही व्हॅल्यू जी आहे आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. आता साइन किती असतो या ठिकाणी? 90. थिटा किती असतो या ठिकाणी? 90. म्हणजे फोर्स काय येणार? आय एल बी. चला मग आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवूयात. मेकॅनिकल पॉवर इज इक्वल्स टू, आता हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे हा किती आहे? हा आहे आय एल बी इंटू व्ही. सो मेकॅनिकल पॉवर इज इक्वल्स टू आय. आय किती आहे आपल्याकडे? तो आहे BLV अपॉन आर. ठेवा या ठिकाणी BLV अपॉन आर इंटू LB इंटू व्ही. येते का लक्षात? मग मेकॅनिकल पॉवर काय भेटेल आपल्याला? मेकॅनिकल पॉवर असेल बी इंटू बी बी स्क्वेअर, एल इंटू एल एल स्क्वेअर, व्ही इंटू व्ही व्ही स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर. तर हा जो आहे बघा, हा आहे मेकॅनिकल पॉवरचा फॉर्म्युला. आता इलेक्ट्रिकल पॉवर चेक करून घेऊयात आपण. जर इलेक्ट्रिकल पॉवरचा देखील हाच फॉर्म्युला आला तर आपण असं कन्सिडर करू शकतो की या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर जी होत आहे ती बरोबर आहे. ठीक आहे. तर इलेक्ट्रिकल पॉवर जर आपल्याला काढायची असेल तर इलेक्ट्रिकल पॉवर काढण्याचे देखील आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहेत. पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, बरोबर आहे, किंवा पी इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर, किंवा पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. या ठिकाणी आता विचार करूयात आपण इलेक्ट्रिकल पॉवरचा. ठीक आहे. तर इलेक्ट्रिकल पॉवर यासाठी फॉर्म्युला घेऊयात आपण आय स्क्वेअर इंटू आर, कारण आय आहे आपल्याकडे. सो इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू आय BLV अपॉन आर. सर्वांचा स्क्वेअर करा. बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर स्क्वेअर इंटू हा जो आर आहे तो इथे लिहूयात. हा आर या आर सोबत कॅन्सल होईल आणि इलेक्ट्रिकल पॉवर जी आहे ती आपल्याला या ठिकाणी भेटेल बी स्क्वेअर इंटू एल स्क्वेअर
इंटू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता मेकॅनिकल पॉवर आणि इलेक्ट्रिकल पॉवर या दोघांचे जे फॉर्म्युले आहेत ते चेक करा. सारखेच आहेत. मेकॅनिकल पॉवर आपल्याला काय मिळाली, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि इलेक्ट्रिकल पॉवर देखील तीच भेटत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जी एनर्जी ट्रान्सफर होत आहे, तर मेकॅनिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे. तर एनर्जी ट्रान्सफर तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतरचा कॉन्सेप्ट आपण बघूया, जो की आहे एडी करंट. आता थेरॉटिकल प्रश्न बोर्डमध्ये या पॉइंटवरती विचारला जातो. आधी एडी करंट आपण समजून घेऊयात काय आहे. बघा, लेंझ यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस कोणताही कंडक्टर, कॉईल एखाद्या चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समध्ये ठेवला जातो, तर त्यामध्ये करंट आणि ईएमएफ हा इंड्युस्ड होतो. बरोबर आहे. पण प्रश्न असा आहे की जर आपण एखादी कंडक्टिंग प्लेट जर एखाद्या चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर ठेवली, तर त्यामध्ये ईएमएफ किंवा करंट इंड्युस्ड होईल का? तर यस, याच्यामध्ये काय होणार आहे, याच्यामध्ये देखील करंट आणि ईएमएफ जो आहे तो इंड्युस्ड होणार आहे. आता या ठिकाणी बघा, ही एक कंडक्टिंग प्लेट आहे आणि ही आहे इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड. याला आपण काय करणार आहोत, चेंज करणार आहोत. जर इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली, तर ही जी कंडक्टिंग प्लेट आहे, या कंडक्टिंग प्लेटमध्ये करंट हा इंड्युस्ड होतो. मग हा जो करंट इंड्युस्ड होत आहे, याच करंटला या ठिकाणी आपण एडी करंट असं म्हणत आहोत. मग या ठिकाणी जो इंड्यूस झालेला करंट आहे, याला एडी करंट का म्हणायचं ते लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस या कंडक्टिंग प्लेट मधून जी काही मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी फ्लो होणार आहे, त्यामध्ये ज्यावेळेस चेंज होईल, तर त्या चेंजमुळे या कंडक्टिंग प्लेटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, काय असणार आहेत, जे फ्री इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, या फ्री इलेक्ट्रॉन्स वरती एक मॅग्नेटिक फोर्स लागत असतो. यावरती काय लागणार आहे, एक एक मॅग्नेटिक फोर्स लागणार आहे. आणि त्या इलेक्ट्रॉन वरती मॅग्नेटिक फोर्स लागल्या कारणाने हा इलेक्ट्रॉन एडीच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी फ्लो करायला सुरुवात करतो. तो मोशन मध्ये येतो, तो छोटे छोटे लूप तयार करतो. तर हा इलेक्ट्रॉन जो आहे, तो इलेक्ट्रॉन एडीच्या फॉर्म मध्ये अशा प्रकारचे हे जे स्मॉल लूप्स आहेत तो तयार करत असतो, आणि त्यामुळे या ठिकाणी जो करंट इंड्युस्ड होतो, या करंटला आपण एडी करंट असं म्हणतो. आलं का लक्षात? आता या ठिकाणी हा जो एडी करंट आहे बघा, तर या एडी करंटचे काही लॉसेस पण आहेत. त्या एडी करंटला आपण कशा प्रकारे कमी करू शकतो हे सुद्धा आपण बघणार आहोत. नॉर्मली एडी करंट हा आपल्याला जर समजून घ्यायचा असेल, तर आपण एडी करंट आपण एका बेसिक कॉन्सेप्टने समजून घेऊयात, जो बुक मध्ये आपल्याला दिलेला आहे. समजा या ठिकाणी आपल्याकडे एक कंडक्टिंग प्लेट आहे. ही समजा एक कंडक्टिंग प्लेट आहे. या कंडक्टिंग प्लेटला आपण सस्पेंड करून ठेवलेलं आहे, असं टांगून ठेवलेलं आहे. ठीक आहे. या प्लेटला आपण काय करतो, असा एक फोर्स अप्लाय करतो. तर फोर्स अप्लाय केल्यानंतर ही जी प्लेट आहे बघा, ही प्लेट एक प्रकारचं ऑसिलेशन शो करते. बरोबर आहे, काय करणार आहे, एक प्रकारचं ते ऑसिलेशन शो करणार आहे. अशा प्रकारे ती मुवमेंट करणार. बरोबर आहे. आणि या प्लेटला थांबण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. काही ना काही वेळ लागेल त्या प्लेटला थांबण्यासाठी. बरं, आता हा थांबत का आहे? कारण त्याच्या बाजूला जी एअर असणार आहे, ती एक प्रकारचा रेझिस्टन्स जो आहे तो त्या ठिकाणी तयार करणार आहे. तर या एअर रेझिस्टन्समुळे काही वेळेनंतर ही प्लेट जी आहे ती थांबणार आहे. परंतु हीच केस जर आपण, म्हणजे याच सेटअपला जर आपण 2 मॅग्नेटच्या मध्ये जर ठेवलं, तर काय घडेल? समजा हे 2 मॅग्नेट आहेत. हा आहे नॉर्थ पोल, हा आहे साऊथ पोल, आणि ह्या दोघांच्या मध्ये आपण आता या प्लेटला ठेवत आहोत. ठीक आहे. काय होईल लक्षात आलं ना? प्लेट अशी ठेवलेली आहे बघा. तर अशा पद्धतीने ही मूव्ह होणार आहे मॅग्नेट्सच्या मध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, इथे काय होणार, इथे समजा आता ही जी प्लेट आहे, आता आपल्याला माहिती आहे की जर मॅग्नेटिक फ्लक्स बदलला, तर प्लेटमध्ये ईएमएफ आणि करंट इंड्युस्ड होणार आहे. इथे मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे जात आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या वेळेस ही प्लेट ह्या 2 मॅग्नेटच्या मध्ये असेल, त्यावेळेस या प्लेटमधून मॅक्झिमम मॅग्नेटिक लाईन्स पास होणार आहे. म्हणजे मॅक्झिमम मॅग्नेटिक फ्लक्स कधी असणार आहे,
ज्यावेळेस ही प्लेट या दोन मॅग्नेटच्या मध्ये असणार आहे. पण ज्यावेळेस ही प्लेट यामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस काय घडेल, त्यावेळेस ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आधी पास होत होत्या त्या मॅग्नेटिक लाईन्सची संख्या आता कमी होणार, कारण तो याच्यामधून काय व्हायला लागलाय, तो बाहेर यायला लागलाय. जर त्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्सची संख्या कमी झाली याचा अर्थ त्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स कमी झाला, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला. आणि मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज होत असेल तर या प्लेटमध्ये जो ईएमएफ आहे तो काय होणार, इंड्युस्ड होणार आणि करंट देखील इंड्युस्ड होणार. त्या करंटला कोणता करंट म्हणायचं, त्या करंटला आपण म्हणणार आहोत एडी करंट. येतं लक्षात? मग आता त्या एडी करंटची डायरेक्शन काय असायला पाहिजे हे सुद्धा आपण कशाने करणार, हे आपण लेन्झ लॉने बघणार की लेन्झ लॉच्या अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ या ठिकाणी आपल्याला या करंटची डायरेक्शन जी ती काय भेटत आहे. आता या ठिकाणी विचार करा, ज्यावेळेस ही प्लेट बाहेर येत होती तर याच्यामध्ये काय होत होतं, मॅग्नेटिक फ्लक्स कमी होत होता आणि मॅग्नेटिक फ्लक्स कमी झाल्यामुळे या ठिकाणी जो ईएमएफ आहे तो इंड्यूस झाला. लेंझ यांनी आपल्याला काय सांगितलं, ते म्हणतात की जर एखाद्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत असेल तर जो ईएमएफ यामध्ये प्रोड्युस्ड होतो तो ईएमएफ त्या रिजनचं ऑपोजिशन करतो ज्या रिजनने त्याला प्रोड्युस्ड केलेला आहे. बरोबर आहे? म्हणजे ज्यावेळेस आता हा पाठीमागे येईल बघा, म्हणजे हा ज्यावेळेस बाहेर येईल, ज्यावेळेस ही जी प्लेट आहे ही ज्यावेळेस बाहेर येईल तर ही कशाचं ऑपोजिशन करणार, हा कशाचं ऑपोजिशन करणार, ज्याने त्याला प्रोड्युस्ड केलेलं आहे. म्हणजे तो त्याला रिपेल करण्याचा प्रयत्न करणार. बरोबर आहे? बरं आता इथे जर का आपण म्हटलं इथे साऊथ पोल आहे तर इथे इथे काय असायला पाहिजे, इथे पण साऊथ पोलच असायला पाहिजे. साऊथ पोल असेल तर त्यावेळेसच तो काय करणार आहे, त्या ठिकाणी त्याला रिपेल करण्याचा प्रयत्न करणार. दिसतं ना ही राईट साईड बघा, इकडची साईड राईट साईडचा विचार करा. तर साऊथ पोल जर या ठिकाणी बनत असेल तर साऊथ पोल म्हटल्यानंतर करंटची डायरेक्शन त्या लूपमध्ये कशी असते, क्लॉकवाईज असते. बरोबर आहे? झालंय आपलं हे आधी. साऊथ पोल म्हटल्यानंतर करंटची डायरेक्शन काय झाली, क्लॉकवाईज झाली. आता हीच प्लेट जर पलीकडच्या साईडला असा बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यामध्ये सुद्धा काय होणार आहे, त्या केसमध्ये सुद्धा मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे त्या प्रोड्युस्ड होणार आहे. बरोबर आहे? मग मॅग्नेटिक फ्लक्स जर का त्या ठिकाणी कमी होत असेल तर त्या ठिकाणी पुन्हा ईएमएफ इंड्युस्ड होणार. तो ईएमएफ परत कोणाचं ऑपोजिशन करणार, ज्याने त्याला प्रोड्युस्ड केलेला आहे. आता ज्यावेळेस ही कॉईल पुन्हा आतमध्ये येण्याचा प्रयत्न करेल, आता कॉईल पलीकडच्या साईडला जाते आणि ती पुन्हा आतमध्ये येण्याचा प्रयत्न करेल तर ती जी प्लेट आहे त्या प्लेटमध्ये जो ईएमएफ इंड्युस्ड होईल तो ईएमएफ परत कोणाचं ऑपोजिशन करणार, ज्याने त्याला प्रोड्युस केलेलं होतं या मॅग्नेटिक फील्डच्या. म्हणजे आतमध्ये येताना सुद्धा काय होतंय, ऑपोजिशन. इकडून आतमध्ये जाताना पण काय होतंय, ऑपोजिशन. दोन्ही ठिकाणी काय झाले, त्याला ऑपोजिशन क्रिया झाले. म्हणजे त्याचं रिटार्डेशन होतंय सरळ सरळ, नाही का? हा त्याचा एक लॉस आहे, रिटार्डेशन होतंय. आणि त्यामुळे याच्या कंपॅरिझन मध्ये या प्लेटला स्टेबल होण्यासाठी कमी वेळ लागत असतो. ठीक आहे? मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर पहिला आपल्याला काय मिळालं, याने काय केलं, आपल्याला रिटार्डेशन शो केलं. ऍक्सलरेशन याचं कमी झालं ना लगेच, नाही का? त्यामुळे या ठिकाणी काय करायला लागला, हा अननेसेसरी रिटार्डेशन शो करायला लागला. दुसरी गोष्ट काय आहे, हा हीट सुद्धा प्रोड्यूस करतो. अननेसेसरी हीट सुद्धा हा काय करत असतो, प्रोड्यूस करत असतो. हे लॉसेस आहेत त्याचे. ह्या एडी करंटचे हे काय आहेत, लॉसेस आहेत. आणि हे लॉसेस कमी करायचे असेल तर आपण काय करू शकतो, इथे डायग्राम मी घेतली होती बघा, असे स्लॉट्स बनवायचे प्लेटला. असे स्लॉट्स घेतले की त्याच्यामुळे हीट जी आहे ती कमी प्रोड्युस्ड होत असते. ठीक आहे? जसं आपण हे नाही बघत का, डिस्क ब्रेक असते बघा, नाही का? डिस्क ब्रेकला काय असतात, छोटे छोटे होल्स असतात, ते हीट डिसिपेशन साठीच असतात. या ठिकाणी सुद्धा काय केलं, असे हे स्लॉट्स पाडले की त्या ठिकाणी हीटचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण कमी करू शकतो. किंवा आपण अशा ज्या प्लेट्स असतात ना त्या एकदम थिन ठेवायच्या आणि एकमेकांना त्या चिटकवत जायच्या. त्यांच्यामध्ये एक इन्सुलेटिंग प्लास्टिक ठेवा किंवा एखादं इन्सुलेटिंग मटेरियल ठेवा, त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम जो आहे तो कमी होऊ शकतो. ठीक आहे? मग आता याचे ऍप्लिकेशन कुठे कुठे आहे हे पण लक्षात ठेवा. हा कुठे वापरला जातो, हाच वापरला जातो स्पीडोमीटर मध्ये. ठीक आहे? आपल्या बाईकमध्ये जे स्पीडोमीटर आहे याच्यामध्ये याचा वापर होतो. दुसरं तुम्ही याला मॅग्नेटिक ब्रेक्स मध्ये वापरू शकता. ज्या मॅग्नेटिक ट्रेन्स असतात ना, बुलेट ट्रेन्स, याच्यामध्ये सुद्धा याला आपण वापरू शकतो. त्याची स्पीड खूप असते, त्याला थांबवण्यासाठी ब्रेक थोडे नसते. तर मॅग्नेटिक ट्रेन्स मध्ये मॅग्नेटिक ब्रेक्स जे असतात हे मॅग्नेटिक ब्रेक्स वापरले जातात. त्यानंतर तुम्ही याला इंडक्शन कुकर मध्ये पण यूज करू शकता. आता अननेसेसरी हीट प्रोड्यूस केलेली आहे तर इंडक्शन कुकर मध्ये आपण त्याला यूज करू शकतो. ठीक. तर हे काय झाले, त्याचे काही ऍप्लिकेशन झाले. आलं का लक्षात, एडी करंट म्हणजे काय? त्यानंतर आपण एक महत्वाचा कॉन्सेप्ट जो तो बघूया, जो की आहे सेल्फ इंडक्टन्स. अजून एक कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणतो.
ते आपण पुढे घेऊयात. आधी समजून घेऊयात की आपण सेल्फ इंडक्टन्स काय आहे. या ठिकाणी एक सर्किट आहे, याच्यामध्ये की लावलेली आहे, बॅटरी आहे, हा रिओस्टॅट आहे. आता यामधून काय होणार, या सर्किट मधून करंट जो आहे तो फ्लो होणार. आपण की काय करूयात, ऑन करूयात. बॅटरी मधून जो करंट आहे तो या ठिकाणी फ्लो व्हायला सुरुवात होणार. आता या ठिकाणी लावलेला आहे बघा हा इंडक्टर, एक कॉईल आहे. मग ज्यावेळेस हा करंट या कॉईल मधून पास होत असेल त्यावेळेस त्या ठिकाणी तो एका मॅग्नेटिक फील्डला प्रोड्यूस करणार आहे. तर आपल्याला माहिती आहे जिथे करंट आहे तिथे मॅग्नेटिक फील्ड ही प्रोड्यूस्ड होत असते. आता करंट जर का कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी प्रोड्यूस्ड होणारी मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कॉन्स्टंटच असणार आहे. जेवढा करंट असतो तेवढी मॅग्नेटिक फील्ड असते. आपण काय केलं, या रिओस्टॅटच्या मदतीने समजा आपण या सर्किटमध्ये करंट जो आहे तो वाढवला. ठीक आहे. आता हा जर का करंट वाढला, तर करंट वाढल्यामुळे काय होणार? त्या करंटमुळे या ठिकाणी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही सुद्धा वाढणार. मॅग्नेटिक फील्ड वाढते म्हणजे कोण वाढत आहे? मॅग्नेटिक फ्लक्स वाढत आहे. मी असं म्हणू का या ठिकाणी? करंट जो आहे, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड अँड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फ्लक्स. जर मॅग्नेटिक फील्ड वाढली तर मॅग्नेटिक फ्लक्स हा 100% त्या ठिकाणी वाढणार आहे. मग या ठिकाणी हा करंट जो आहे, हा करंट वाढला की या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड वाढली. मॅग्नेटिक फील्ड वाढल्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स वाढला. मॅग्नेटिक फ्लक्स वाढला म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत आहे आणि त्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये ही कॉईल येत आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? ही कॉईल एक प्रकारचा इंडक्टन्स प्रोड्यूस करणार आहे. इंडक्टन्स म्हणजे काय झालं, तो एक प्रकारचं ऑपोजिशनच झालं. ऑपोज करेल ना तो, नाही का? याच्यामध्ये काय होईल, एक स्वतःचा ती कॉईल स्वतःचा एक ईएमएफ प्रोड्यूस करेल. स्वतःचा एक करंट जो आहे तो त्या ठिकाणी तो प्रोड्यूस करेल. त्याला आपण इंड्युस्ड ईएमएफ किंवा इंड्युस्ड करंट असं म्हणतो. बरोबर आहे की नाही? फॅरेडेज यांनी आपल्याला काय सांगितलं दुसऱ्या नियमामध्ये, की जर एखाद्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समध्ये जर तुम्ही एखादा कंडक्टर ठेवला, तर त्या कंडक्टरमध्ये करंट इंड्युस्ड होतो. व्होल्टेज जो ईएमएफ आहे तो इंड्युस्ड होतो. मग या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समध्ये हा इंडक्टर आला ना, बरोबर आहे की नाही? मग हा इंडक्टर जर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समध्ये येत असेल, तर हा काय करणार आहे? त्या ठिकाणी स्वतःचा एक ईएमएफ जनरेट करणार आहे. स्वतःचा एक ईएमएफ, स्वतःचा एक करंट प्रोड्यूस करणार आहे. मग त्या करंटची डायरेक्शन कशी असायला पाहिजे? आपण ते लेन्झ लॉने सांगू शकतो. लेन्झ यांनी काय सांगितलं, की या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधी ही समजून घ्या, त्याला आपण सेल्फ इंडक्टन्स का म्हणतोय? कारण या कॉइलमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत होती, त्याच्यामधून जो करंट आधी पास होत होता, त्याच करंटमुळे काय होत होतं? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड होत होती. तो करंट आपण चेंज केला, त्यामुळे ती मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली. ती मॅग्नेटिक फील्ड स्वतःचीच आहे. कोणाची आहे? त्या कॉइलचीच आहे. त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंज झाल्यामुळे त्या ठिकाणी इंडक्टन्स प्रोड्यूस झाला. म्हणजे स्वतःचीच असल्यामुळे आपण त्याला नाव काय दिलं? सेल्फ इंडक्टन्स. स्वतःच्याच मॅग्नेटिक फ्लक्समध्ये चेंजेस झाल्यामुळे जो ईएमएफ इंड्युस्ड होत आहे या ठिकाणी, तो हा प्रोड्यूस करतो. त्यामुळे आपण त्याला काय म्हणायचं? सेल्फ इंडक्टन्स असं म्हणायचं. मग आता या ठिकाणी घडणार काय? इथे काय होणार? आता समजा आपण करंट वाढवला. करंट वाढवल्यामुळे यामध्ये ईएमएफ इंड्यूस झाला, करंट इंड्यूस झाला. आता जो करंट या कॉइलमध्ये इंड्युस्ड होत आहे, त्या करंटची डायरेक्शन या कॉइलमध्ये जो करंट फ्लो होत होता, त्या करंटच्या अपोझिट डायरेक्शनमध्ये पाहिजे. आलं का लक्षात? कारण काय? कारण हा ऑपोजिशन करणार आहे. अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ आपण काय म्हणणार, की याच्यामध्ये जो काही ईएमएफ, जो काही करंट प्रोड्यूस्ड होणार आहे, हा त्याचं ऑपोजिशन करणार आहे, ज्याने त्याला प्रोड्यूस्ड केलं होतं. बरोबर आहे की नाही? मग हा काय करणार? करंट जर आपण वाढवलेला आहे, तर त्या करंटला तो काय करेल? ऑपोज करेल. म्हणून या ठिकाणी जी इंड्युस्ड करंटची डायरेक्शन बनणार आहे, ती या हा जो करंट या सर्किटमध्ये येणार आहे, त्या कॉइलमधून जो करंट जाणार आहे, त्या कॉइलच्या अपोझिट डायरेक्शनमध्ये असणार आहे. आलं का लक्षात? जर आपण करंटचं मॅग्निट्यूड कमी केलं, जर आपण करंट कमी केला, तर या ठिकाणी जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, ती कमी होणार आहे. त्यामुळे ह्या कॉइलमध्ये काय होणार आहे? जो एक ईएमएफ आहे, जो एक करंट आहे, तो इंड्युस्ड होणार आहे आणि तो कशाचं ऑपोजिशन करणार? हा जो करंट या ठिकाणी कमी होत होता, त्या करंटचं ऑपोजिशन करणार. मग ऑपोजिशन करणार म्हणजे काय करणार? तो करंटला वाढवण्याचा प्रयत्न करणार. म्हणून या ठिकाणी या केसमध्ये काय बनणार? जो इंड्युस्ड करंट आहे, तो इंड्युस्ड करंट आणि या इंडक्टरमधून जो काही करंट आधी फ्लो होत होता, तो करंट ते दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये फ्लो होणार. आलं का लक्षात? मग सिम्पली या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, की करंट हा वाढवला तर मॅग्नेटिक फील्ड वाढते. मॅग्नेटिक फील्ड वाढवली की फ्लक्स वाढतो. सो सिम्पली आय कॅन से phi
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. या ठिकाणी एक कॉन्स्टंट घेऊयात. देअरफॉर फाय इज इक्वल्स टू एल इंटू आय. तर हा जो यल आहे बघा, याला आपण कॉन्स्टंट म्हणजेच सेल्फ इंडक्टन्स असं म्हणतो. मग यावरून आपण यल काय म्हणू शकतो? यल इज फाय अपॉन आय. त्याची डेफिनेशन तुम्ही म्हणू शकता. डेफिनेशन मध्ये आपण काय म्हणणार? सेल्फ इंडक्टन्स इज द मॅग्नेटिक फ्लक्स. फाय म्हणजे कोण आहे? मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट करंट. अलग लक्षात? याला म्हणतात सेल्फ इंडक्टन्स. आता हा जो सेल्फ इंडक्टन्स आहे तो सेल्फ इंडक्टन्स झाला एल. पण आपल्याला जर विचारले की याच्यामध्ये किती ईएमएफ इंड्युस्ड झाला तो फाइंड आउट करा, तर आपण काय वापरू शकतो? फॉर्म्युला आहे आपल्याकडे ई इज इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी. तर ई इज इक्वल्स टू मायनस डी बाय डी टी आणि फाय किती आहे तिथून आपण काढू शकतो, जो की असणार आहे एल आय. मग इथे आपल्याला जो इंड्युस्ड ईएमएफ आहे तो भेटेल. सो दॅट इज ई इक्वल्स टू मायनस एल, कारण एल कॉन्स्टंट आहे त्याला आपण बाहेर घेऊयात आणि या ठिकाणी आपल्याला भेटेल डी ऑफ डी टी, डी आय बाय डी टी. तर एवढा इंड्युस्ड ईएमएफ जो आहे तो आपल्याला या सर्किटमध्ये भेटत असतो. अलग लक्षात? आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे ती पण समजून घ्यायची आपण, की जो इंड्युस्ड ईएमएफ असतो तो नंबर ऑफ टर्न्स वरती डिपेंड असतो. या कॉइलचे जे नंबर ऑफ टर्न्स असतात ना ते किती आहेत, ते जर जास्त असतील तर त्या ठिकाणी ईएमएफ हा जास्त इंड्युस्ड होईल, ते कमी असतील तर कमी इंड्युस्ड होईल. त्यानंतर तो जो कंडक्टर आहे त्या ठिकाणी कोणत्या मटेरियल वापरलेलं आहे, त्याची जॉमेट्री काय आहे, या काही फॅक्टर्स वरती हा सेल्फ इंडक्टन्स जो आहे तो डिपेंड असतो. ठीक आहे. इंडक्टन्स जो आहे याचं युनिट जर तुम्ही घेतलं तर याच्यावरूनही तुम्ही त्याचं युनिट काढू शकता. बघा इथे यल काय बनणार? यल इज इक्वल्स टू, आपण या ठिकाणी म्हणूयात मायनस ई इंटू यल. आपल्याला यल काढायचं आहे तर यल आपण इकडेच ठेवूयात, त्याला तिकडे पाठवूयात. मायनस ई इंटू डी टी अपॉन डी आय. आलं लक्षात? याला आपण इथेच ठेवला आणि त्यानंतर हा डी टी इकडे पाठवला. तर ई म्हणजे काय आहे त्या ठिकाणी? ई म्हणजे ईएमएफ आहे. ईएमएफ म्हणजे कोण झाला? व्होल्ट झाला. बरोबर आहे. डी टी म्हणजे टाइम आहे, तर तो झाला सेकंद. टाइम म्हणजे कोण झालं? सेकंद. आणि डी आय म्हणजे काय? करंट, म्हणजे ते झालं एम्पियर. तर या ठिकाणी व्होल्ट सेकंद पर एम्पियर हे या इंडक्टन्सचं युनिट बनतं. याचंच दुसरं नाव जे असतं ते असतं हेनरी. काय म्हणायचं त्याला? जोसेफ हेनरी जे सायंटिस्ट होते ना, तर त्यांचं नाव हेनरी. याला आपण एच ने इंडिकेट करत असतो. तर हेनरी जे आहे बघा, हेनरी हे त्याचं याचा युनिट आपण कन्सिडर करणार आहोत. आता यानंतरचा एक महत्वाचा कॉन्सेप्ट आपण बघूया, जो की आहे एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. यामध्ये आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत आणि यावरती काही न्यूमेरिकल्स जे आहेत ते सुद्धा बनतात. तर व्यवस्थितपणे लक्षात घ्या या ठिकाणी कॉन्सेप्ट काय आहे. समजा या ठिकाणी आपण एक कॉईल घेऊया, याला आपण नॉर्मली इंडक्टर सुद्धा म्हणतो. तर ही एक कॉईल आहे, याला आपण देत आहोत सप्लाय. त्या ठिकाणी बॅटरी कनेक्ट केलेली आहे, हवे तिथे एक की लावा. अशा प्रकारचं हे कनेक्शन आहे बघा. ठीक आहे. आता यामधून काय होत आहे? करंट फ्लो होत आहे. आपण की ऑन केली आणि की ऑन केल्यानंतर या सर्किटमध्ये करंट जो आहे तो फ्लो व्हायला लागला. आता ज्यावेळेस करंट या कॉईल मधून पास होणार आहे, तर प्रत्येक ठिकाणी काय होतं? जिथे करंट असतो तिथे काय प्रोड्यूस्ड होत असतं? तिथे एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड होत असते. आता या करंटमुळे या ठिकाणी एक मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती प्रोड्यूस्ड होणार आहे. आणि जर आपण आता या करंटला जर वाढवलं, या करंटला जर आपण वाढवलं, तर जी मॅग्नेटिक फील्ड इथे प्रोड्यूस्ड होत होती ती सुद्धा वाढणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणारा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो सुद्धा वाढणार आहे. स्वतःच्याच मॅग्नेटिक फ्लक्समुळे या ठिकाणी एक ईएमएफ, एक करंट जो आहे तो इंड्युस्ड होणार आहे. तो या ठिकाणी जो ईएमएफ इंड्युस्ड होत असतो त्याला आपण त्याचा सेल्फ इंडक्टन्स म्हणत असतो, ज्याला आपण कॅपिटल एल ने रिप्रेझेंट करतो. बरोबर आहे. जे आपण आत्ताच त्याच्या आधीचा जो कॉन्सेप्ट बघितला तो हाच आहे. ह्या एलला आपण काय म्हणतो? त्या इंडक्टरचा सेल्फ इंडक्टन्स. आता या ठिकाणी
लेंझ यांनी काय सांगितलं की जो ईएमएफ याच्यामध्ये आता प्रोड्युस्ड होणार आहे, जो करंट या ठिकाणी इंड्युस्ड होणार आहे, हा त्याचं ऑपोजिशन करणार आहे ज्याने त्याला प्रोड्यूस केलेला आहे. आता इथे कोण वाढलं होतं? करंट वाढला होता. मग जो करंट इंड्युस्ड झालेला आहे तो काय करणार? याला कमी करण्याचा प्रयत्न करणार. त्याला ऑपोज करणार म्हणजे काय करणार? कमी करण्याचा प्रयत्न करणार. परंतु ही जी बॅटरी आहे, ह्या बॅटरीला आपल्याला एक काम द्यायचं आहे. हा जो करंट आहे त्याला मेंटेन ठेवायला सांगायचं आहे. जर ह्या बॅटरीने या सर्किटमध्ये जर करंट मेंटेन ठेवला, ॲज इट इज ठेवला, याचा अर्थ काय झाला, की ही बॅटरी जी आहे, ही काहीतरी एक्स्ट्रा वर्क करते. किती एक्स्ट्रा वर्क करत आहे? जेवढा ईएमएफ इथे प्रोड्युस्ड होत होता, तेवढ्याच मॅग्निट्यूडचा ईएमएफ, परंतु तेवढ्याच मॅग्निट्यूडचा ईएमएफ या ठिकाणी हा तयार करणार आहे. जो करंट या ठिकाणी इंड्युस्ड होत होता, तेवढ्याच करंटचं मॅग्निट्यूड ऑपोजिट डायरेक्शन मध्ये या बॅटरीला प्रोड्यूस करावं लागणार आहे. येते का लक्षात मी काय म्हणतोय? करंटला या सर्किटमध्ये बॅलेन्स्ड ठेवण्यासाठी या बॅटरीला एक्स्ट्रा वर्क करण्याची गरज आहे. जे एक्स्ट्रा वर्क ही बॅटरी या ठिकाणी परफॉर्म करणार आहे, तेच वर्क यामध्ये, या कॉइलमध्ये एका मॅग्नेटोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे आणि तीच एनर्जी या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करावं लागेल? ह्या बॅटरीने जे काही एक्स्ट्रा वर्क परफॉर्म केलेलं आहे ते फाइंड आउट करावं लागेल. आलं का लक्षात काय करायचंय? मग आता इथे जे पोटेन्शियल असणार आहे ती किती असायला पाहिजे? ते असायला पाहिजे जो ईएमएफ इंड्युस्ड झालेला आहे तेवढंच असायला पाहिजे, नाही का? त्यामुळे आपण या ठिकाणी काय लिहू शकतो? व्ही इज इक्वल्स टू मायनस ई असं लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे की पॉवर काय आहे. पॉवरचा फॉर्म्युला आपण काय घेत असतो? पॉवर म्हणजे व्होल्टेज इंटू करंट लिहितो आपण. व्होल्टेज इंटू करंट, बरोबर आहे. आणि वर्क डन कशाला म्हणतात? किंवा पॉवरलाच आपण काय म्हणू शकतो? पॉवरला आपण रेट ऑफ चेंज ऑफ वर्क डन असं देखील म्हणू शकतो. dw बाय dt सुद्धा आपण याला लिहू शकतो. तर अतिशय सिंपल डेरिवेशन आहे बघा. या ठिकाणी आपल्याला वर्क काढायचं आहे. तर वर्क एका बाजूला घेऊन टाकूयात आपण. तर वर्क जर आपण एका साईडला घेतलं तर आपण लिहू शकतो पॉवर इंटू dt. तर पॉवर म्हणजे काय? व्होल्टेज इंटू करंट आहे. तर इथेच लिहूया ती स्टेप सुद्धा. सो dw इज इक्वल टू व्होल्टेज किती आहे? व्होल्टेज आहे आपल्याकडे मायनस ई, जो इंड्युस्ड ईएमएफ आहे ना तो, इंटू करंट म्हणजे आय इंटू dt. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो dw इज इक्वल्स टू, आता हा जो मायनस ई आहे बघा, तर हा मायनस ई किती असणार आहे आपल्याकडे? आपल्याला माहिती आहे ई ची किंमत काय असते? ई ची किंमत असते मायनस एल इंटू डी आय बाय डी टी, बरोबर आहे. ही किंमत आहे ना आपल्याकडे इंड्युस्ड ईएमएफ ची, ती आपण इथे ठेवूयात. आता इथे मायनस आहे आणि याला जर आपण मायनस लावला तर हा मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. म्हणजे या ई च्या जागेवरती आपण एल इंटू डी आय बाय डी टी इंटू आय, ठीक आहे. आता इथे स्मॉल घेतलाय, तिथे कॅपिटल घेतलाय, काही अडचण नाही, इंटू डी टी. अलग लक्षात काहीच केलं नाही, फक्त आपण या मायनस ईच्या जागेवरती ही व्हॅल्यू जी आहे ती पुटअप केली. तर हा dt या ठिकाणी काय होणार? कॅन्सल होणार आणि dw आपल्याला भेटणार एल इंटू आय इंटू डी आय, बरोबर आहे. आता सुरुवातीला जर बघितलं तर ज्यावेळेस बॅटरी म्हणजे की ज्यावेळेस ऑफ होती त्यावेळेस तर करंट किती होता? त्यावेळेस तर करंट 0 होता, बरोबर आहे. आणि हळूहळू हा करंट जो आहे तो वाढायला सुरुवात होणार आहे. तर आपण टोटल करंट मानूयात त्या ठिकाणी आय आहे. तर dw इज अ स्मॉल वर्क, ठीक आहे, फॉर अ स्मॉल करंट. याला आपण इंटिग्रेट करूयात. कुठून कुठपर्यंत करायचंय? 0 पासून आय पर्यंत. सो dw इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू आय एल इंटू आय इंटू डी आय. तर dw चं इंटिग्रेशन या ठिकाणी बनणार आहे डब्ल्यू. एल जो आहे तो कॉन्स्टंट, 0 टू आय, त्यानंतर आय डी आय. व्हेरिएबल कोण आहे? आय आहे, ठीक आहे. सो डब्ल्यू इज इक्वल्स टू एल इंटू, याचं इंटिग्रेशन काय येणार? याचं इंटिग्रेशन येणार आय स्क्वेअर अपॉन 2, ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे 0 टू आय, ठीक आहे. आता आय आहे आणि ते 0 आहे. जर आपण आय जो आहे याच्या जागेवरती जर आय ठेवला तर आय स्क्वेअर अपॉन 2 येणार आहे. मायनस 0 अपॉन समथिंग इज 0. म्हणजे आपल्याला जे वर्कडन या ठिकाणी भेटणार आहे ते वर्कडन असणार आहे किती? 1/2 एल इंटू आय स्क्वेअर.
तर एवढं वर्क जे आहे ते कोण करणार आहे? ही बॅटरी करणार आहे आणि हेच वर्क यामध्ये एनर्जीच्या फॉर्ममध्ये, त्या कॉइलमध्ये एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे. So this is magnetic energy, magnetic potential energy 1/2 Li square. आलं का लक्षात? तर एवढी एनर्जी जी आहे ती त्या ठिकाणी स्टोअर होत असते. यानंतरचा पॉइंट आहे जो की आहे म्युच्युअल इंडक्टन्स. जसा सेल्फ इंडक्टन्स होता बघा तसाच हा म्युच्युअल इंडक्टन्स आहे. यामध्ये काय होतं ते आपण व्यवस्थितपणे समजून घेऊयात. या ठिकाणी आपण 2 कॉईल घेतलेले आहे. या ठिकाणी आपण 2 कॉईल घेऊ शकतो. 2 सोलेनॉइड घ्या, 1 कॉईल घ्या, 1 सोलेनॉइड घ्या. त्या पद्धतीने तुम्ही याला घेऊ शकता. आता इथे 2 कॉईल आपण घेतलेले आहे. ही जी फर्स्ट कॉईल आहे, या फर्स्ट कॉईलला आपण सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे. ही जी सेकंड कॉईल आहे, या सेकंड कॉईलला कुठलाही सप्लाय नाहीये. या सेकंड कॉईलला आपण एक गॅल्व्हॅनोमीटर अटॅच केलेला आहे. आता ज्यावेळेस आपण या ठिकाणी की ऑन करू, तर की ऑन केल्यानंतर करंट जो आहे तो या सर्किटमधून फ्लो होणार आहे. समजा हा करंट जो आहे याला आपण नाव देऊयात I1. ठीक आहे. हा जो करंट आहे या सर्किटमधून फ्लो होणारा तो आहे I1 आणि करंट जो आहे तो असा जात आहे बघा. करंटची जी डायरेक्शन आहे, आता हा एक सर्क्युलर लूप आहे ना, तर करंट बघा इथून काय होत आहे असा बाहेर येत आहे. असा एक सर्क्युलर लूप बनत आहे आणि त्याच्यामध्ये करंट जात आहे असा. ठीक आहे. तर ज्या डायरेक्शन मध्ये करंट जातो त्या डायरेक्शन मध्ये आपण कर्ल फिंगर ठेवायचे. तर हा थंब जो आहे तो आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन देत असतो. तर या ठिकाणी ह्या ज्या लाईन्स आहेत बघा, ह्या लाईन्स आपल्याला मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती शो करत आहे. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ज्या आहेत, ह्या मॅग्नेटिक लाईन्स या सेकंड कॉइल मधून पास होत आहे. आता व्यवस्थितपणे बघा, जर या कॉइल मधून जो करंट पास होत आहे, जर हा करंट कॉन्स्टंट असेल, तर हा जो काही मॅग्नेटिक फील्ड बनवणार आहे, त्याला आपण B1 असं म्हणूयात. ठीक आहे. B1 ही काय झाली? ही या I1 या करंटने प्रोड्यूस केलेली मॅग्नेटिक फील्ड झाली. जर I1 हा कॉन्स्टंट असेल, तर त्याने प्रोड्यूस केलेली मॅग्नेटिक फील्ड देखील कॉन्स्टंटच असणार आहे आणि त्याच मॅग्नेटिक लाईन्स ह्या दुसऱ्या कॉइल मधून जात आहेत. कारण आपण ही कॉइल त्याच्यात जवळ ठेवलेली आहे. आता या ठिकाणी मला सांगा, हा गॅल्व्हॅनोमीटर तुम्हाला काही डिफ्लेक्शन दाखवेल का? नाही दाखवणार का? कारण या ठिकाणी जो काही करंट फ्लो होत आहे, हा करंट कॉन्स्टंट आहे आणि जर करंट कॉन्स्टंट असेल, तर मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स बदलत नाही. पण जर आपण आता हा करंट जर वाढवला, या करंटचं जर मॅग्निट्यूड आपण वाढवलं, तर डेफिनेटली त्या करंटमुळे हा B1 सुद्धा वाढणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत, ह्या वाढणार आहेत. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ही दुसरी कॉइल येणार आहे. बरोबर आहे. मग सेकंड कॉइल जर या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, तर यामध्ये काय होईल? यामध्ये EMF इंड्युस्ड होईल आणि यामध्ये करंट I2 जो आहे, तो इंड्युस्ड होणार आहे. मग सिम्पली आपण असं म्हणू शकतो का, की या ठिकाणी याचा जो फ्लक्स असेल, म्हणजे फ्लक्स माहिती आहे ना, याच्यामधून ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स जातील, फाय म्हणूयात त्याला, Φ2. तर Φ2 किती असणार आहे? याचे काहीतरी नंबर ऑफ टर्न्स आहेत, त्याला आपण म्हणूयात N. ठीक आहे. त्यानंतर B1 सॉरी याला B1च म्हणणार ना आपण. कारण ही मॅग्नेटिक फील्ड कोणती? B1च आहे इंटू A कॉस थिटा. आलं का लक्षात काय केलं आपण? ठीक आहे. तर हा काय झाला? Φ2 झाला. तर Φ2 कोणावरती डिपेंड आहे? Φ2 हा B1 वरतीच डिपेंड आहे. जर आपण या ठिकाणी करंट वाढवला तर मॅग्नेटिक फील्ड वाढते. मॅग्नेटिक फील्ड वाढवलं की करंट त्याच्यामध्ये इंड्यूस होतो. तर तो करंट जो आहे तो जर आपल्याला काढायचा असेल तर सिम्पली असं म्हणू शकतो की हा जो Φ2 आहे, हा Φ2 I1 सोबत डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणू शकतो की नाही? विचार करा. जर या ठिकाणी जर करंट वाढत असेल, तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड वाढणार आहे. मॅग्नेटिक फील्ड वाढली म्हणजे याच्यातून जो मॅग्नेटिक फ्लक्स जात आहे, तो सुद्धा वाढत आहे. तर फ्लक्स काढू शकतो आपण N इंटू B1 इंटू A कॉस थिटा या फॉर्म्युल्याने. तर Φ2 जो आहे तो I1 सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इक्वॅलिटी घ्यायचं असेल तर एक कॉन्स्टंट घेऊया, ज्याला आपण या ठिकाणी कॅपिटल M असं म्हणतो. मग हा जर M काढायचा असेल, तर M ला आपण Φ2 अपॉन I1 या फॉर्म्युल्याने काढू शकतो. तर हा जो M1 आहे, हा जो M आहे बघा, या M लाच आपण या ठिकाणी म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणत असतो. आता आधी काय होतं? आधी फक्त एल होता सेल्फ इंडक्टन्स मध्ये आणि ती एक सिंगल कॉईल होती. त्याच्याच मॅग्नेटिक फील्डमुळे त्या ठिकाणी इंडक्टन्स प्रोड्युस्ड होत होता. पण इथे तसं नाही होत. इथे दुसरी कॉईल आपण घेऊन आलेलो आहोत आणि याच्यामधला करंट आपण बदलला, या ठिकाणी काय होणार आहे? जो फ्लक्स आहे तो चेंज होणार आहे आणि या ठिकाणी करंट इंड्युस्ड होणार आहे.
तर असं काही नाही, कॉईल 1 कॉईल 2 तुम्ही कोणतीही घेऊ शकता. याला कॉईल 2 म्हणा, याला कॉईल 1 म्हणा. मग यमचा हा फॉर्म्युला तुम्ही असंही लिहू शकता, Φ1/I2 असं देखील आपण लिहू शकतो. आले लक्षात? ठीक आहे. तर हा आहे बघा बेसिक फॉर्म्युला जो आपल्याला माहिती पाहिजे. आणि जर एखाद्याने आपल्याला या ठिकाणी विचारलं, की जो ई-एम-एफ इंड्यूस्ड होतो तो किती आहे सांगा. तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय? E इज इक्वल्स टू मायनस डी फाय बाय dt. आता हा फाय आपण सिंपल घेत आहोत हां. मग तो Φ2 असू द्या किंवा तो Φ1 असू द्या. आपण या ठिकाणी त्याला फायच म्हणूयात. तर E इक्वल टू मायनस डी बाय dt आणि फाय म्हणजे कोण असेल मग? तो असेल एम इंटू आय. तर आपल्याला या ठिकाणी इंड्यूस्ड ईएमएफचा फॉर्म्युला भेटेल मायनस एम इंटू डी आय बाय डी टी. हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. करंट काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला रेझिस्टन्सने डिवाइड करणार आहोत. आता जर आपल्याला याचं एसआय युनिट काढायचं असेल तर आपण काय म्हणणार? यम काय असेल या ठिकाणी? यम येणार आहे ई इंटू डी टी डिवायडेड बाय डी आय. ठीक आहे. तर ई म्हणजे कोण आहे? ई म्हणजे ईएमएफ जो की असणार आहे व्होल्ट. टाइम म्हणजे कोण आहे? सेकंद. आणि डी आय म्हणजे करंट म्हणजे अँपिअर. तर याचं जे एसआय युनिट आहे ते हेनरी आहे. तेच जे आपण याच्या आधी घेतलं होतं ना तेच. आलं का लक्षात? हं? त्याचाच एक छोटासा पॉईंट बघा ज्याला आपण कोइफिशियंट ऑफ कपलिंग असं म्हणतो. कोइफिशियंट ऑफ कपलिंग याचा अर्थ असा होतो, की जर 2 कॉइल्स असतील, जो कॉन्सेप्ट आपण आता घेतला होता म्युच्युअल इंडक्शनसाठी, तोच या ठिकाणी आहे. समजा ह्या 2 कॉइल्स आहेत. तर ह्या 2 कॉइल्स आपण जवळ-जवळ ठेवलेल्या आहेत. त्याला दिलेला आहे सप्लाय याच्यामधून करंट जो आहे तो फ्लो होत आहे आणि हा करंट एक स्वतःची मॅग्नेटिक फील्ड आहे तो प्रोड्यूस करत आहे. आता ही दुसरी कॉइल जी आहे की आपण याच्या जवळ ठेवलेली आहे, त्याला कॅल्क्युलेटर लावलेले आहे. जर करंट कॉन्स्टंट असेल तर मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट राहणार आणि हीच फास्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड या सेकंड कॉइलमधून पास होणार. जर आपण या करंटला बदललं, करंट जर आपण वाढवला तर या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स वाढणार आहे आणि याच्यामध्ये एक ईएमएफ जो आहे तो इंड्यूस होणार आहे. तर त्यामध्ये इंड्यूस होणार आहे. ठीक आहे. आता हा जो शब्द आहे कोइफिशियंट ऑफ कपलिंग याचा अर्थ असा होतो की पहिल्या कॉइलने जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेली आहे ती मॅग्नेटिक फील्ड या दुसऱ्या कॉइलमधून किती प्रमाणामध्ये पास होत आहे. म्हणजे या मॅग्नेटिक फील्डचा किती पोर्शन या दुसऱ्या कॉइलमधून जात आहे. याने मॅग्नेटिक फील्ड जी काही प्रोड्यूस केलेली असेल ती जर याच्यामधून पूर्ण जात असेल, पूर्णच्या पूर्ण दुसऱ्या कॉइलमधून पास होत असेल तर आपण असं म्हणतो की त्या ठिकाणी ते व्यवस्थितपणे कपल्ड आहे. दोघे जण कशा आहेत? कपल्ड आहे. ठीक आहे. जर याने प्रोड्यूस केलेली मॅग्नेटिक फील्ड ही जर का कमी असेल म्हणजे ही जर थोडी दूर ठेवलेली असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणा यांची जी कपलिंग आहे ती स्ट्रॉंग नाहीये. ठीक आहे. जर पूर्ण जात असेल म्हणजे या ठिकाणी जेव्हा जर फाइंड आउट करायचं असेल तर एक फॉर्म्युला आहे बघा K इक्वल्स टू L अपॉन अंडर रूट ऑफ N1 इंटू M2 असा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर कोइफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे काय? की याने जी काही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेली आहे त्याचा किती पोर्शन या सेकंड कॉइलवरून पास होत आहे. जर पूर्ण जर पास होत असेल म्हणजे तिथे K ची किंमत जर एक्झॅक्टली 1 असेल तर आपण असं म्हणू शकतो की हे परफेक्टली कपल्ड आहे. काय म्हणाला? परफेक्टली कपल्ड. जर K ची किंमत 1 असेल तर. जर K ची किंमत 0.5 पेक्षा जास्त असेल परफेक्टली कपल्ड आहे म्हणजे 0.5 पेक्षा जास्त असेल तर यांना आपण टाईपली कपल असं देखील म्हणतो. आणि जर 0.5 पेक्षा जर K ची किंमत जर कमी असेल तर त्या ठिकाणी हा लूजली कपल्ड आहे असं म्हटलं जातं. तर ते डिसाईड कसं कशावरती त्या ओरिएंटेशनवर दुसरी कॉईल कशी ठेवलेली आहे. तर ह्या 2 कॉईल ही बांधलेली वरती असते, याला परपेंडिक्युलर असते. तर याने प्रोड्यूस केलेली मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी जाऊ शकेल असते. बरोबर आहे की नाही? मग त्या ठिकाणी तुम्ही त्या कॉईलला कसं ठेवत आहात यावरती सुद्धा या कोइफिशियंट ऑफ कपलिंगची व्हॅल्यू असते ती डिपेंड असते. यानंतर या चॅप्टरचा आपण शेवटचा थेरॉटिकल कॉन्सेप्ट शिकूयात, जो की आहे ट्रान्सफॉर्मर. आता बोर्डच्या पेपरला ट्रान्सफॉर्मरवरती न्यूमेरिकलही विचारला जातो किंवा थेरॉटिकल प्रश्नही त्यावरती असतो. तर सर्वात आधी आपण समजून घेऊयात की हा ट्रान्सफॉर्मर काय आहे. बघा, ट्रान्सफॉर्मर एक असा डिव्हाइस आहे जो व्होल्टेजला वाढवण्याचं किंवा कमी करण्याचं काम करत असतो. ठीक आहे. जसं आपण एसी मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एसी जो आहे हा आपल्याला कमी जास्त करता येतो. कशाच्या माध्यमातून करतो तो आपण? या ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून करतो. हा जो ट्रान्सफॉर्मर आहे बघा, याचे 2 टाइप्स असतात. एक जो आहे याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. स्टेप अप. अप अप म्हणजे काय? वाढवणे. ठीक आहे. तर हा व्होल्टेजला वाढवण्याचं काम करतो. आणि दुसरा जो आहे याला आपण म्हणतो स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाउन. डाउन म्हणजे काय? हा व्होल्टेजला कमी करण्याचं काम करतो. बरोबर आहे की नाही? पण मग असं काही आहे का, की हा असा डिव्हाइस आहे जो फक्त व्होल्टेजला वाढवतोय आणि व्होल्टेजला आपोआप कमी करतोय, तर असं काही नाहीये.
कुठेतरी काहीतरी कमी होतच असतं. जर आपण पॉवरचा जर विचार केला, तर पॉवर काय असते? पॉवर असते व्होल्टेज इंटू करंट, नाही का? मग एखादा ट्रान्सफॉर्मर आहे, तो जर का व्होल्टेजला वाढवत असेल, तर सायमल्टेनियसली त्या ठिकाणी तो करंटला कमी देखील करत असतो. पॉवर तेवढीच असते. तो काय करतो? व्होल्टेजला वाढवतो. पण त्याच्यासोबत त्याला करंटला काय करणं आहे? कमी करणं आहे. कारण दोघांचा प्रोडक्ट सारखाच आला पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे जो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, जो व्होल्टेजला वाढवतोय, तो करंटला काय करणार आहे? कमी करणार आहे. इथे हा करंटला काय करणार आहे? वाढवणार आहे. म्हणजे एक कमी होत आहे, तर दुसरा कुठला तरी वाढणार आहे. ठीक आहे? पॉवर तेवढीच असेल. पण समजा एखादा ट्रान्सफॉर्मर हा जर आयडियल असेल, आयडियल कशाला म्हणतो आपण? ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस होत नाही, अशा ट्रान्सफॉर्मरला आयडियल ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. ठीक आहे? म्हणजे समजा या ठिकाणी जर आपण बघितलं, तर हा एक आयर्न कोर हे स्ट्रक्चर आहे बघा त्याचं. हा आयर्न कोरचा या ठिकाणी जो सेंटरचा पार्ट आहे, त्याला आपण आयर्न कोर असं म्हणतो. तो आयर्न पासून बनलेला आहे, जो की एक प्रकारचा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. जेणेकरून तो जास्त मॅग्नेटाइज व्हायला पाहिजे. इथे जी आहे, ही आहे बघा प्रायमरी कॉईल. आता ही जी प्रायमरी कॉईल असते, याला आपण सप्लाय दिलेला असतो. ठीक आहे? याला कुठल्याही प्रकारचा सप्लाय नाहीये. मग इथे काय होणार आहे? याचा जो वर्किंग प्रिन्सिपल असणार आहे, तो काय असणार आहे? म्युच्युअल इंडक्शन. जे आपण आता शिकलो ना, तो याचा काय आहे? तो याचा वर्किंग प्रिन्सिपल आहे. म्युच्युअल इंडक्शन वरती हा ट्रान्सफॉर्मर काम करत असतो. जर आपण याला सप्लाय दिला, तर हा सप्लाय जो आहे, तो आपण या प्रायमरी कॉइलला देणार आहोत. त्यामुळे काय होणार? या प्रायमरी कॉइलमधून ज्यावेळेस करंट फ्लो होईल, तर तो त्याच्या सराउंडिंगमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. आता या ठिकाणी हे जे आपण बघत आहोत बघा, याला आपण नंबर ऑफ टर्न्स असं म्हणतो. जिथे नंबर ऑफ टर्न्स जास्त असतात, तिथे व्होल्टेज वाढवलं जातं. इथे सेकंडरी कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स प्रायमरीपेक्षा जास्त आहे. म्हणून इथे आपण व्होल्टेज वाढवतो. म्हणून या टाइपचा जो ट्रान्सफॉर्मर आहे, याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असं म्हणायचं. जर प्रायमरीपेक्षा सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न जर का कमी असते, तर त्याला आपण स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं असतो. मग यावरती जे पण काही नंबर ऑफ टर्न्स आहे, त्याला आपण NP ने रिप्रेझेंट करूयात आणि इथे जे असतील त्याला आपण NS ने रिप्रेझेंट करूयात. आलं का लक्षात? ठीक आहे. आता एक गोष्ट जर आपण बघितली, तर पॉवरचा जो फॉर्म्युला असतो बघा, पॉवरचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे व्होल्टेज इंटू करंट. ठीक आहे. जर आपण या ठिकाणी बघितलं, की जेवढी इनपुट पॉवर आपण या ठिकाणी प्रायमरी कॉइलला दिलेली आहे, तेवढीच आउटपुट पॉवर आपल्याला सेकंडरी कॉइलमध्ये भेटेल का? हे होईल का? हे फक्त होत असतं कोणत्या केसमध्ये? आयडियल केसमध्ये. म्हणून आपण या ठिकाणी जी केस शिकणार आहोत ना, ती आयडियल ट्रान्सफॉर्मरची असणार आहे. हे विसरू नका. प्रॅक्टिकली जर आपण बघायला गेलं, तर आउटपुट पॉवर ही इनपुट पॉवरपेक्षा कायम कमीच असणार आहे. कारण काही ना काही लॉसेस या ठिकाणी होणारच आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी जर आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर घेतला, तर आपण म्हणू शकतो, की जेवढी इनपुट पॉवर आहे, तेवढीच काय आहे? जेवढी इनपुट पॉवर आहे, तेवढीच त्या ठिकाणी काय आहे? आउटपुट पॉवर आहे. बरोबर आहे? मग पॉवरसाठी फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे? प्रायमरीसाठी आपण EP म्हणूयात. व्होल्टेज इंटू करंट. व्होल्टेज इंटू करंट. येते का लक्षात? हे दोन्ही सारखेच असणार आहे. कोणत्या केसमध्ये? आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये. ठीक आहे, लक्षात आलंय? मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, जर आपल्याला E काढायचा असेल, तर फॉर्म्युला काय असतो? -N इंटू d∅/dt. आपण N ने मल्टिप्लाय करतोय नंबर ऑफ टर्न्सने या ठिकाणी. मग प्रायमरी कॉइलसाठी जर आपण बघितलं, तर प्रायमरी कॉइलसाठी फॉर्म्युला काय बनणार? तो असणार EP इज इक्वल्स टू EP काय बनणार? -NP इंटू d∅/dt. आणि ES साठी काय बनणार? ES साठी फॉर्म्युला बनणार -NS इंटू d∅/dt. ठीक आहे. तर ठेवूयात आपण किमती यामध्ये. EP काय आहे? EP आहे आपल्याकडे -NP इंटू d∅/dt डिव्हायडेड बाय. आता इथे काय करूयात आपण, या ES ला एका बाजूला घेऊया, IS ला एका बाजूला घेऊया. तर फॉर्म्युला बनेल EP अपॉन ES इज इक्वल्स टू IS अपॉन IP. ठीक आहे. तर EP ची किंमत मी या ठिकाणी ठेवून दिलेली आहे. आता ES ची किंमत ठेवा. ES किती आहे? तो आहे -NS इंटू d∅/dt इज इक्वल्स टू काय म्हणणार आपण? IS अपॉन IP. तर या ठिकाणी मायनस मायनस कॅन्सल होणार. d∅dt कॅन्सल होणार. उरणार काय? NP अपॉन NS इज इक्वल्स टू IS अपॉन IP. आलं का लक्षात? म्हणजे या ठिकाणी सरळ लक्षात येतं तुमच्या काय होतंय, की इथे नंबर ऑफ टर्न्स हे प्रायमरीचे आहे. बरोबर आहे? आणि इथे करंट जो आहे, तो याच्यासोबत इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे एक टर्म जर त्या ठिकाणी वाढत असेल, तर दुसरी टर्म त्या ठिकाणी काय होत असते? कमी होत असते. मग समजा आपण याला इक्वेशन 1 म्हणालो आणि याला इक्वेशन 2 जर म्हणालो, त्यावरून काय म्हणू शकतो बघा आपण? IS/IP NP अपॉन NS ला इक्वल आहे. इथे IS अपॉन IP EP अपॉन ES ला इक्वल आहे. मग फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपण असं म्हणूयात का? EP अपॉन ES इज इक्वल्स टू NP अपॉन NS इज इक्वल्स टू
IS अपॉन IP. आलं लक्षात? तर हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे. याला आपण बोलताना ट्रान्सफॉर्मेशन रेशो असं म्हणत असतो. काय म्हणतात त्याला? ट्रान्सफॉर्मेशन रेशो. एखाद्या वेळेस प्रश्न विचारलाच तुम्हाला, तर एखाद्या ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी किती आहे हे सुद्धा विचारलं जातं. इफिशियन्सी म्हणजे तो किती पर्सेंटेजमध्ये काम करू शकतो. तर त्या काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणी इफिशियन्सीचा फॉर्म्युला कशाने आपण रिप्रेझेंट करतो? इटाने. जर आपल्याला इफिशियन्सी काढायची असेल तर काय फॉर्म्युला असतो बेसिक? आउटपुट पॉवर किती आहे? त्याला इनपुट पॉवरने डिव्हाइड करा, 100 ने मल्टिप्लाय करा. आउटपुट अपॉन इनपुट इंटू 100 म्हणजे इफिशियन्सी. आलं का लक्षात? ठीक आहे, समजलंय? जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल, कुठे समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. आता काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स बघूयात. An aircraft of a wingspan of 60 meter flies horizontally in Earth's magnetic field of 6 into 10 to the power minus 5 Tesla at a speed of 500 meter per second. आणि विचारलेला आहे इंड्युस्ड EMF. ठीक आहे, जो आपण कॉन्सेप्ट बघितला बघा. ज्यावेळेस एखादा रॉड आपण एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह करतो, तर त्या ठिकाणी त्या रॉडमध्ये जो EMF इंड्युस्ड होतो, त्याचा फॉर्म्युला आपण काय घेतला होता? तो होता E इज इक्वल्स टू BLV. तर या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी एक एअरक्राफ्ट आहे. त्याचे जे विंग्स आहेत, त्याची लेंथ आपल्याला दिलेली आहे, जी की आहे 60 मीटर. मॅग्नेटिक फील्ड सुद्धा दिलेली आहे 6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 टेस्ला आणि स्पीड सुद्धा दिलेली आहे 500 मीटर पर सेकंद. तर सिम्पली या ठिकाणी आपण जो गिव्हन डेटा आहेत तो आधी लिहून घेऊया. गिव्हन मध्ये त्यांनी सुरुवातीला आपल्याला लेंथ दिलेली आहे, जी की आहे 60 मीटर. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे, ती आहे 6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 टेस्ला आणि जी स्पीड आहे बघा ती आहे 500 मीटर पर सेकंद. तर इंडस्ट्रीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फक्त किमती ठेवा यामध्ये. बी किती आहे? बी आहे 6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5. त्यानंतर यल जो की आहे 60 मीटर इंटू व्ही किती आहे? तो आहे 500. ठीक आहे, सिंपल आहे. आता जस्ट मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. तर 6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 आणि हे 6 पंचे 30, 6 5 जा 30, 1 2 3 1 2 3. आता 10 टू द पॉवर मायनस 5 चा अर्थ काय झाला? त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट जो आहे तो आपण 5 डिजिटने पाठीमागे घेऊयात. म्हणजे याला काय लिहिणार आपण? E इक्वल टू 6 इंटू 1 2 3 4 5 0.3. तर 6 3 जा 18 म्हणजे 1.8 व्होल्ट एवढा EMF जो आहे तो त्यामध्ये जो आहे तो डेव्हलप होणार आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. अ कॉईल ऑफ 100 टन्स. मी तुम्हाला आधी सांगत होतो आपण नंबर ऑफ टन्सने फॉर्म्युल्यामध्ये मल्टिप्लाय करायचो बघा. ठीक आहे, तर न्यूमेरिकलमध्ये नंबर ऑफ टर्न्स जे आहेत ते आपल्याला दिले जातात. तर या ठिकाणी नंबर ऑफ टर्न्स जे आहेत ते दिलेले आहेत 100. सो कॅपिटल N इज इक्वल्स टू 100. त्यानंतर एरिया दिलेला आहे आपल्याला. एरिया इज इक्वल टू 0.02 मीटर स्क्वेअर. A coil of 100 tons, each of area 0.02 meter square is kept in a uniform field of induction. मॅग्नेटिक फील्ड सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, त्याचं युनिट आहे टेस्ला. त्यामुळे 3.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 टेस्ला. If the coil rotates with a speed of 6,000 RPM. आता RPM म्हणजे काय? रिव्होल्यूशन पर मिनिट, ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. ठीक आहे, RPM. परंतु ही फ्रिक्वेन्सी आपण रिव्होल्यूशन्स पर सेकंद मध्ये घ्यायची. त्या 6000 डिवायडेड बाय 60 RPS. रिव्होल्यूशन पर सेकंदलाच आपण हर्ट्ज असं म्हणतो आणि हर्ट्ज हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे, नाही का? तर मग या ठिकाणी आपल्याला जी फ्रिक्वेन्सी भेटेल ते फ्रिक्वेन्सी असणार आहे, हा 0 या 0 सोबत कॅन्सल होईल, 6 1 जा 6, तर 100 RPS रिव्होल्यूशन पर सेकंद म्हणा किंवा त्याला हर्ट्ज म्हणा. अजून काय सांगितलं त्यांनी? अबाउट एन एक्सिस इन द प्लेन ऑफ कॉईल अँड परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे 90 डिग्रीज अँगल त्या ठिकाणी तयार होतो. तर पीक व्हॅल्यू ऑफ EMF. तर पीक व्हॅल्यू ऑफ EMF फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे आपल्याला E नॉट काढायचा आहे. काय फॉर्म्युला असतो यासाठी? N इंटू B इंटू A इंटू ओमेगा आणि त्याच्यापुढे साइन थिटा असायचा. म्हणजे जर का आपण फक्त E फाइंड आउट केला तर NBA ओमेगा साइन थिटा आपण लिहायचो. मग मॅक्झिमम व्हॅल्यू कधी भेटते? ज्यावेळेस थिटा हा 90 डिग्री असतो, तर त्यावेळेस आपल्याला भेटणार आहे E नॉट. E नॉट म्हणजे कोणती व्हॅल्यू? पीक व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे, तर E नॉट इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? ते आहेत 100
बी किती आहे, तो आहे 3.5 इंटू 10⁻⁻5. त्यानंतर एरिया दिलेला आहे 0.02 आणि ओमेगा. आता ओमेगा म्हणजे काय आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. त्याचा फॉर्म्युला काय असतो, त्याचा फॉर्म्युला असतो 2 पाय एफ. एफ म्हणजे किती आहे, एफ म्हणजे 100. अलग लक्षात. ओमेगा म्हणजे काय, ओमेगा म्हणजे 2 पाय एफ. चला मग त्याचे आपण कॅल्क्युलेशन्स करून घेऊयात. काय भेटेल आपल्याला बघूयात. ई नॉट इज इक्वल टू, आता हे बघा A100 आहे म्हणजे 10⁻² झाली. ठीक आहे. इथे 3.5 इंटू 10⁻⁻3 म्हणजे 3.5 इंटू 10⁻⁻5 प्लस 2 -3 येणार इंटू 0.02 इंटू 100 जर आपण केलं तर त्याची किंमत किती येणार आहे, 2. बरोबर की नाही. 0.02 इंटू 100 2 झिरो आहे ना, त्या डेसिमल पॉईंटला 2 डिजिटच्या पुढे शिफ्ट करा म्हणजे 2च येतील आणि हे 2 पाय. आलं का लक्षात. तर ई नॉट आपल्याला काय भेटेल या ठिकाणी, ई नॉट असणार आहे 3.5 इंटू 10⁻³ इंटू 4 पाय. तर 4 ने याला मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे काय येईल, ई नॉट इज इक्वल टू 4 5 जा 20, कॅरी केले 2, 4 3 जा 12 प्लस 2 14. तर 14 पाय इंटू 10⁻³ ही व्हॅल्यू आपल्याला भेटत आहे. ठीक आहे. हवं तर आपल्याला अजून पुढेही सॉल्व्ह करू शकतो. याला अजून सिम्प्लिफाय जर करायचं ठरलं तर पायची किंमत ठेवा म्हणजे ई नॉट काय भेटेल, ई नॉट इज इक्वल टू 14 इंटू पायची किंमत 22/7 घेऊयात. 3.14 पण आहे पण 14 आहे ना, त्यामुळे आपण याला घेऊयात. इथे येईल 10⁻³ म्हणजे ई नॉट किती झाला, हा झाला 7 2 जा 14. त्यानंतर हे झालं 44 इंटू 10⁻³ तर ई नॉट आहे. तर ई नॉट आपल्याला हा काय, ई नॉट EMF आहे म्हणजे हा व्होल्ट आहे. त्याचं युनिट काय असणार आहे, व्होल्ट. हे 10⁻³ काढलं तर काय लिहू शकतो आपण याला, मिली व्होल्ट. बरोबर का. मिली मायक्रो नॅनो पिको असं आपण म्हणत असतो ना. बघूयात नेक्स्ट न्यूमेरिकल जो आहे. 2 इंडक्टर कॉइन्स विथ इंडक्टन्स 10 मिली हेनरी अँड 20 मिली हेनरी आर कनेक्टेड इन सिरीज. एक गोष्ट लक्षात घ्या, इंडक्शन्स समजा हा एक पहिला इंडक्टर आहे, दुसरा हा एक इंडक्टर आहे आणि हे या ठिकाणी सिरीजमध्ये आहे. जसं तुम्ही रजिस्टर्स इन सिरीज आणि रेजिस्टन्सेस इन पॅरलल शिकलात ना, सेम कॉन्सेप्ट आहे बघा इंडक्टन्ससाठी. जर मला या दोघांचा मिळून जर एकच फाइंड आउट करायचं असेल, ठीक आहे, ह्या दोघांचा मिळून एकच जर आपल्याला घ्यायचं असेल तर सरळ सरळ या दोघांची ऍडिशन करायची, L1 प्लस L2. ठीक आहे. आणि जर हेच इंडक्टर जर पॅरलल असतील अशा पद्धतीने, ठीक आहे, हा आहे L1, हा आहे L2 आणि या दोघांचा मिळून जर आपल्याला एकच फाइंड आउट करायचं असेल, इक्विव्हॅलेंट काढायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण घेणार आहोत 1/L इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2. हे लक्षात ठेवा. बेसिक प्रश्न यावरती विचारला जातो की 2 रजिस्टर्स आहेत, ते सीरीजमध्ये आहेत, मग टोटल किती, दोघांची ऍडिशन करा फक्त सीरीजमध्ये. ठीक आहे. आणि पॅरलल मध्ये असतील तर काय करायचं, हा फॉर्म्युला वापरायचा. आलं लक्षात. म्हणजे रजिस्टर्स आणि इंडक्टरसाठी काही असा विशेष फरक नाही, दोघे सारखेच आहेत. मग याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. या ठिकाणी ते म्हणतात 2 कॉइल्स आहेत, एकाचा इंडक्टन्स आहे 10 मिली हेनरी, त्यानंतर दुसऱ्याचा आहे किती, 20 मिली हेनरी. बोथ आर कनेक्टेड इन सिरीज. व्हॉट इज द रिझल्टंट इंडक्टन्स, सांगा बरं. रिझल्टंट इंडक्टन्स काय असेल, दोघांची काय करायची, फक्त सम. रिझल्टंट इंडक्टन्स. तर आपण L इज इक्वल टू काय म्हणणार, L1 प्लस L2. तर L किती येणार आहे, 10 प्लस 20 म्हणजे किती झाला तो, 30 मिली हेनरी. अलग लक्षात. सोपा आहे न्यूमेरिकल. नेक्स्ट न्यूमेरिकल बघा. 2 कॉइल्स हॅव्हिंग अ सेल्फ इंडक्टन्सेस 60 milli Henry each and they are coupled with each other. If the coefficient of coupling is 0.75, calculate the mutual inductance between them. आपण कॉन्सेप्ट घेतला होता कोइफिशियंट ऑफ कपलिंग, तर त्यामध्ये फॉर्म्युला घेतला होता आपण एक. तर म्हटलं तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला होता तो, तो होता K इज इक्वल्स टू L अपॉन अंडर रूट ऑफ M1 इंटू M2. ठीक आहे. आता त्या ठिकाणी बघा 2 कॉइल्स दिलेले आहेत आणि दोघांचा इंडक्टन्स सारखाच आहे म्हणजे M1 इज इक्वल्स टू M2 म्हणूयात आपण. ठीक आहे. तर तो किती आहे, तो आहे 60 मिली हेनरी. मिली म्हणजे किती असतं, 10⁻³ म्हणजे याला आपण 60 इंटू 10⁻³ हेनरी असं लिहू शकतो. ठीक आहे. आता कोइफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे हा K, या K ची किंमत सुद्धा आपल्याला दिलेली आहे, जी की आहे 0.75.
5 आणि कॅल्क्युलेट द म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन देम आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी L ची किंमत जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. त्या ठिकाणी L जो आहे तो किती येणार मग? तर L असणार आहे K इंटू अंडर रूट ऑफ M1 इंटू M2. ठीक आहे. चला आता फक्त किमती ठेवायच्या आहेत आणि उत्तर काढायचं आहे. L इज इक्वल टू म्हणूयात आपण K किती आहे? तो आहे 0.75 अंडर रूट ऑफ M1 इंटू M2. हे दोघे सारखेच आहेत ना. ह्या दोघांना 2 वेळा लिहायचं आहे. तसं लिहू का मग? 60 इंटू 60 इंटू 10 टू द पॉवर. आता हे -3 आहे. -3 आणि -3 किती होणार? -6 होणार. मग इथे काय येणार? 0.75 आणि हे किती झालं मग? 3600 इंटू 10 टू द पॉवर -6. आता हे दोनदा होतं त्याच्यामुळे एकदा बाहेर काढलं असतं तरी चाललं असतं नाही का? 0.75 इंटू याला काढूयात बाहेर. नाही का? हा कशाचा स्क्वेअर येतो? 60चा स्क्वेअर येतो. आणि 10 टू द पॉवर -6 जर बाहेर काढलं तर किती येईल? 10 टू द पॉवर -3. आलं का लक्षात? कारण 10 टू द पॉवर -6 कुठे होता? रूटमध्ये होता ना. रूट आहे म्हणजे पॉवर किती झाली? 1/2. तर हे 2 3 किती होतात? 6 होतात. तर मग चला याला सोडवा आता. तर आपल्याला या ठिकाणी उत्तर भेटेल 7.5 इंटू 6 म्हणूयात इंटू 10 टू द पॉवर -3. तर L ची किंमत आपल्याला भेटेल 6 5 जा 30 कॅरी केले 3 6 7 जा 42 प्लस 3 45. तर 45.0 इंटू 10 टू द पॉवर -3 म्हणजे L आपल्याला किती भेटत आहे? तो आहे 45 मिली हेनरी. 10 टू द पॉवर -3 आपण काढून टाकला आणि त्याच्या जागेवर तो शब्द टाकला मिली. ठीक आहे. आणि अजून एक गोष्टही लक्षात ठेवा, काही जणांच्या मनामध्ये प्रश्न असू शकतो, की सर L जो आहे तो सेल्फ इंडक्टन्स होता, M जो होता तो म्युच्युअल इंडक्टन्स होता, नाही का? तर तुम्ही याला असं देखील लिहू शकता, K इज इक्वल्स टू M अपॉन अंडर रूट ऑफ L1 इंटू L2. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त रिप्रेझेंटेशनसाठी तुम्ही असं देखील लिहू शकता. म्हणजे ते तुम्हाला शेवटी M ची किंमत पाहायला भेटेल, जी की 45 मिली हेनरी असणार आहे. ठीक आहे. उत्तर दोन्ही सुद्धा बरोबर आहे. तुम्ही कुठलाही फॉर्म्युला जो आहे तो ॲज इट इज या ठिकाणी लिहू शकता. पुढे पुढे आपल्याला दिलेला आहे बघा प्रश्न, द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ लूप इज व्हॅरिंग अकॉर्डिंग टू अ रिलेशन. आता या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स दिलेला आहे. फाय कशाला इंडिकेट करतो? फाय इंडिकेट करत असतो फ्लक्सला. तर आपण या ठिकाणी फायची जी किंमत आहे ती देऊयात. तर फाय आहे बघा या ठिकाणी 6t² प्लस 7t प्लस 1 आणि हा फाय मिली वेबरमध्ये आहे. तर वेबर कशाचं युनिट झालं? फ्लक्सचं. ठीक आहे. तर हा मिली वेबरमध्ये दिलेला आहे. टी इज इन सेकंड. व्हॉट इज द EMF इंड्युस्ड इन द लूप ॲट t इज इक्वल टू 2 सेकंद. तर ज्यावेळेस टाइम 2 सेकंद असेल, टाइम हा 2 सेकंद असेल, त्यावेळेस जो EMF यामध्ये इंड्युस्ड होतो तो किती आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला फक्त मॅग्निट्यूड काढायचं आहे नाही का? तर मॅग्निट्यूडसाठी फॉर्म्युला काय घेणार आपण? d∅/dt. बरोबर आहे. मग d/dt फायची किंमत ठेवा. फाय किती आहे? तो आहे 6t² प्लस 7t प्लस 1. घ्या डेरिव्हेटिव्ह याचा. 6t² चा काय झाला? हे 2 आले पुढे. हा झाला 12t. 7t चा काय झाला? 7 आणि 1 चा तर 0 कारण तो कॉन्स्टंट आहे. आणि टाईम किती ठेवायला सांगितलं त्यांनी? 2 सेकंद. आता टाईम ठेवून देऊयात आपण. तर t इज इक्वल्स टू 2 सेकंद. देअरफॉर mod of E is equal to 12 into 2 प्लस 7. तर किती येत आहे उत्तर? 12 into 2 24 24 प्लस 7. तर 24 आणि 7 होणार आहेत 31 मिली व्होल्ट. कारण का मिली का लावलं? कारण हा मिली वेबरमध्ये होता म्हणून. आलं का लक्षात? तर इथे तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा चॅप्टर पूर्णपणे संपवतो. जर तुम्हाला काही डाउट्स असतील, काही अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंटमध्ये टाका. त्याचं उत्तर मी तुम्हाला 100% देईल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.